You created a business. Now, create videos for your business. Halo. लागला.
चौधरी सर सुरू करा. हा नमस्कार सर साथींना. आणि मी माफी मागतो. खरं तर मी माझ्या मोबाईलवर जॉईन झालो होतो, पण तुम्हाला अनेकांचे फोन आल्यामुळे मला माझी रेंज कट झाली आणि मी आउट ऑफ झालो. माझ्या मित्राच्या मोबाईलवर मी आता जॉईन झालो आहे. सर्वांची क्षमा मागून मी सुरुवात करतो कार्यक्रमाला. खरं तर आज हे दुसरा दिवस आहे आपला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग व विविध उपक्रम विभाग आयोजित मन के साथ मन की बात 5 दिवसीय ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमाला आपण घेत आहोत आणि त्याचा दुसरा दिवस आहे. तर या व्याख्यानाची सुरुवात एक छानशा गाण्याने झालेली आहे. अतिशय छान गाणं होतंय आणि आज या व्याख्यानाला जवळजवळ 250 श्रोते उपस्थित आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आजचे वक्ते माननीय वर्षा पाटील, मानसोपचार तज्ञ लातूर यांचेही मनपूर्वक मी स्वागत करतो. आणि आता या ठिकाणी माननीय अतुल सवाखंडे, सहकार्य व विविध उपक्रम महाराष्ट्र निर्मूलन समिती यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमात प्रास्ताविक करावं. धन्यवाद सर. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसिक आरोग्य संस्थान विभाग व विविध उपक्रम विभाग आयोजित मन की बात या 5 दिवसीय ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमालेचा हा दुसरा दिवस आहे. मन बहुधा मराठे या शीर्षकाखाली माननीय करण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर वर्षा पाटील, लातूरच्या मानसोपचार तज्ञ आहेत. आज त्यांच्या विषयामध्ये मन आणि मनाचे आजार याची आपल्याला ओळख करून देणार आहे. मित्रहो, आपण अनेकदा जीवनामध्ये अनुभव येतो. माणसं अचानकपणे वेगळी वागू लागतात, त्यांचे आचरण बदलते, बोलणे बदलते, त्यांची डोळ्याची नजर बदलते, बोलणारा मनुष्य बोलायचे थांबतो व पूर्णपणे शांत होऊन जातो. आपण त्याला नंतर एकूण कांड म्हणू लागतो, परंतु अनेकदा नैराश्य गेलेला असतो. हे चांगल्याला सुद्धा कळत नाही. अनेकदा समाजातील मंडळी करतात, माझ्या कानात आवाज ऐकतात, मला ऐकायला येतं, तेव्हा आपण त्याला मूर्खात काढतो. परंतु हा गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार असतो याची साधी कल्पनाही आपल्याला नसते. जवळच एखाद्या मित्र आपल्याला म्हणलेला असतो, मला जगायचं वाटत नाही, मी खूप टेन्शन मध्ये आहे, मला आयुष्य नकोच वाटते. आपण अशा वेळी बोलून जातो, गप्प बस, चुप बस, जीवन किती सुंदर आहे आता आपण म्हणतो व विषय सोडून देतो. खरं तर दिवसातच कळतं त्याने अभ्यास केलेला असेल, जीवन संपवलेलं असतं आणि आपण मित्राला सांगतो आपल्या की 8 दिवसापूर्वी माझ्याकडे बोललो होता. मनात आत्महत्येचे विचार येणं हा सुद्धा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार. विविध बातम्या, विविध वर्तमानपत्रांमधून चारित्र्याच्या संशयावरून, प्रेम रंगावरून आत्महत्या या सगळ्यांच्या बातम्यावरून आपण हळहळतो. मित्र, हे सगळे मानसिक आजार आहेत. या लक्षणावरून आपल्याला समाजाला मानसिक आजारांची माहिती मिळाली असती तर या सगळ्या लोकांना वेळी मिळाले. आता अनेक संस्कार उद्ध्वस्त होण्यापासून असले असते. आज हे आजार ओळखता आले पाहिजेत, या आजाराबद्दल साक्षरता निर्माण झाली पाहिजे व लक्षणावरून आजार ओळखता पाहिजे, आजारावर वेळीच उपचार करायला पाहिजे. म्हणूनच मी आज सगळ्या श्रोत्यांना विनंती करतो की व्याख्यान आपण सर्वांनी काळजीपूर्वक ऐकावे. काही प्रश्न पडले असतील तर जरूर चॅट बॉक्सवर प्रश्न नोंदवा आणि व्याख्यान आपल्या सर्वांना जीवनातील चांगली दिशा देणारं उपयुक्त असेल अशी मी आशा बाळगतो व पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद अतुलजी. यानंतर मी विनंती करतो माननीय निलेश कुडाळकर, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की आजचे वक्ते त्यांचा परिचय त्यांनी करून द्यायचा. नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग व विविध उपक्रम विभाग आयोजित मन के साथ मन की बात या 5 दिवसीय ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमालेतील आजचा दुसरा दिवस. मित्रहो, आजचा विषय आहे मन उधाण वाऱ्याचे आणि याच्या प्रमुख वक्त्या आहेत माननीय डॉक्टर वर्षा पाटील मॅडम, मानसोपचार तज्ञ लातूर. साथियो,
आजच्या या प्रमुख वक्त्यांचा परिचय आणि स्वागत माझ्याकडे आहे. सर्वप्रथम आपल्या सर्व महाराष्ट्र अनिसतर्फे मी गेल्या 30 वर्षापासून लातूरमध्ये मानसिक आरोग्यासाठी सल्लागार म्हणून काम करत डॉक्टर उषा पाटील समिती लातूर आयोजित विविध कार्यक्रमात त्या करतात. आपण माहिती 1996 साली लातूर येथे भूकंप होता. तसे पण आवाज येत नाही, व्यवस्थित आवाज येत नाही. आवाज येत नाही. प्रमुख आपल्याला निलेश राव आवाज येत नाही. निलेश तुमचा आवाज येत नाही. निलेश तुमचा आवाज येत नाही. हॅलो. सुरू करण्या अगोदर मी सर्व श्रोत्यांना एक विनंती करणार आहे. आपण सर्वांनी मिळून काही सूचनांचं पालन करूया. नंबर 1, सर्वांनी आपापले माईक म्यूट करा. कृपया सर्वांना विनंती आहे, आपण जर व्याख्यानाचा चांगला लाभ घेत असेल आपल्याला तर आपण कृपया आपले माईक म्यूट करा. त्याचबरोबर नंबर 2, स्क्रीन प्रेझेंटेशन करू नका. कृपया स्क्रीन प्रेझेंटेशन करू नका. त्याच्यामुळे काय होतं की आपला चेहरा समोर दिसतो आणि व्याख्यानाला डिस्टर्ब होतोय. त्यानंतर व्याख्यानाच्या नंतर आपण प्रश्नोत्तराचं एक सत्र घेणारच आहे. मध्ये मध्ये कुणी कृपा करून विचारू नका आणि जाहीरपणे थेट प्रश्न विचारता येणार नाहीत, कारण श्रोते खूप आहेत. आपण ज्यांना जे प्रश्न आहेत त्यांनी कृपया चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण सर्वांचे प्रश्न घेणार आहोत. त्यानंतर चौथी सूचना आहे, आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानस मित्र नावाचे एक हेल्पलाईन चालवते. भावनिक प्रथमोपचाराची ज्यांना गरज आहे, ज्यांना मानसिक दृष्ट्या मदतीची गरज आहे, त्यांच्यासाठी फोनवरून आपण हे सगळं करतो. या कामामध्ये ज्यांना इंटरेस्ट घ्यायचा आहे, ज्यांना आनंद वाटतो, ज्यांना या कामामध्ये सहभागी व्हावंसं वाटतं, त्यांनी कृपया आपलं नाव आणि मोबाईल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकावा. नंबर 5, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं हे काम महाराष्ट्रभर चालतं आणि जर ज्यांना कोणाला आपल्या या कामामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया आपलं नाव आणि मोबाईल नंबर चॅट बॉक्स मध्ये टाका. आम्ही त्यांना संपर्क करू, त्यांचं प्रशिक्षण घेऊ. या सूचनांचं आपण कृपया पालन करूया. आणि आजच्या व्याख्यात्या माननीय वर्षाताई पाटील यांना विनंती करतो की आपण सुरुवात करावी. धन्यवाद. हॅलो हॅलो. हा, आवाज बोला. हा सर, आजचे जे बोलणाऱ्या मॅडम आहेत सायकोलॉजिस्ट आहेत की सायकॅट्रिस्ट आहेत?
सर बोला बाळगे सर बोला. आजच्या ज्या वक्त्या आहेत डॉक्टर वर्षा पाटील, ह्या गेली अनेक वर्ष म्हणजे सुरुवातीपासून अगदी मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी सातत्यानं हे दोघही जोडपं डॉक्टर दिनेश पाटील आणि वर्षा पाटील हे सातत्याने सेवा देत आहेत. त्याचबरोबर ते फक्त डॉक्टर म्हणून सेवा देत नाहीत, तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या पद्धतीने कार्यकर्त्याच्या भूमिकेतूनच ते सातत्याने काम करतायत. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मानस मैत्रीचे प्रशिक्षण शिबिर असो, प्रशिक्षण असो, शिक्षकांचे शिबिर असो, कार्यकर्त्यांचे मेळावे असो किंवा प्रशिक्षण शिबिर, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये हे जोडपं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणूनच सातत्यानं काम करतायत. कुठल्याही प्रकारचं मानधनाची अपेक्षा नाही आहे, प्रवास खर्चाची अपेक्षा नाही आहे. अशा पद्धतीनं सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातूनच या चळवळीचे कार्यकर्ते म्हणून ते सातत्याने काम करतायत. आपल्या बऱ्याचशा भानामतीच्या केसेस, महिलांच्या किंवा सगळ्या मेजर भानामतीच्या केसेस हे आपल्याकडं त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मानसिक आधाराची गरज असेल आणि उपचाराची गरज असेल तर आपण डॉक्टरकडे पाठवतो आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना उपचार करून शेकडोंशी लोकांना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं रिलीफ दिलेला आहे. आणि ज्यांचे आत्महत्या झाल्या असत्या ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं काम, आपलं संसार करतायत, नोकऱ्या करतायत. आणि अशा पद्धतीचं एक जोडपं लातूर शहरामध्ये सुरुवातीपासूनचे पहिले म्हणलं तरी चालेल मानसोपचार तज्ञ हे जोडपं काम करतायत. आणि त्यांचा महाराष्ट्र आणि त्याच्या चळवळीशी सातत्यानं पाठबळ असतं, सोबत असतात. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो ना. अतिशय चांगल्या मुद्देसूद मांडणी त्या करतायत. आम्ही अनेक वेळेला शिबिरामध्ये ऐकलेलं आहे. आपल्याला त्यांच्या व्याख्यानातूनच त्यांचा परिचय होऊ शकेल एवढं मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो आणि पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र चौरे सरांकडे. धन्यवाद सर. यानंतर मी मॅडमना विनंती करतो की व्याख्यानाला सुरुवात करायला. एक मिनिट मला विचारायचं प्लीज. हॅलो. सुरू करू सर? हा सुरू करा मॅडम, तुम्ही सुरू करा. माझं बोलणं सुरू करायच्या आधी मी अपूर्वा मॅडमची डाऊट क्लिअर करू इच्छिते. मी सायकोलॉजिस्ट नाही, मी सायकॅट्रिस्ट आहे आणि गेले 30 वर्ष मी लातूरमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्याचाच दुसरं सत्र. माझ्या वतीनं पण मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. कालच्या सत्रामध्ये आपण मनाची रचना, मनाची जागा कुठे असते, त्याचा मेंदूशी काय संबंध असतो, त्याची कार्य काय काय असतात, मेंदूची रचना कशी असते ह्याचं बऱ्यापैकी डिटेलमध्ये उहापोह केला, चर्चा केली. आज आपण मानसिक आजाराबद्दल जास्त चर्चा करणार आहोत. हे मानसिक आजार नेमके होतात म्हणजे काय होतं, त्याची लक्षणं काय असतात, त्याची कारणं काय आहेत किंवा त्याचे उपचार कसे असतात. आता मनोविकार किंवा मानसिक आजार हे जर आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यायचे असतील तर मला असं वाटतं की मानसिक आरोग्याबद्दलच्या काही संकल्पना आपल्या मनात एकदम स्पष्ट पाहिजे. त्यामुळं मनोविकारांच्या बद्दल बोलायच्या आधी मी सुरुवातीला मानसिक आरोग्याबद्दल बोलू इच्छिते.
आता मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? गेले 1.5-2 वर्ष या कोविडच्या काळामध्ये आपण बऱ्याचदा असं ऐकतो किंवा वाचतो की मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे, मानसिक आरोग्य जपायला पाहिजे, त्याला सांभाळायला पाहिजे. पण म्हणजे नेमकं काय, ह्याच्यामध्ये थोडासा गोंधळ असू शकतो. तसं बघायला गेलं तर मानसिक आरोग्याची व्याख्या करणं हे खरंच खूप अवघड आहे. म्हणजे ती एका वाक्यात किंवा 2 वाक्यात अशी व्याख्या होऊ शकत नाही. तुमचं मानसिक आरोग्य हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. तर समजा एखादी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्याला तुम्ही कसं जुळवून घेता, तुमच्या दैनंदिन जीवनातले जे ताणतणाव असतात त्याच्याशी त्या हाताळताना किंवा त्याच्याशी समझोता करताना तुम्हाला किती त्रास होतो, तुमच्या स्वतःच्या भावनांवर स्पेशली रागावर किती ताबा आहे, एखादा नकार किंवा अपयश तुम्ही कसं पचवू शकता, किंवा एखादी अप्रिय व्यक्ती असेल, तुम्हाला तिच्यापासून खूप त्रास झाला असेल तर तुम्ही तिला माफ करू शकता का? एखादा अप्रिय प्रसंग घडला तर तो तुम्ही विसरू शकता का? या आणि अशा अनेक गोष्टींवर तुमचं मानसिक आरोग्य अवलंबून असतं. आता मी एक छोटं तुम्हाला उदाहरण देईन म्हणजे मानसिक आरोग्याची संकल्पना अजून क्लिअर होईल. काल जोशी सरांनी बोलता बोलता ही फिगर दाखवलेली पण होती, त्यांच्या पीपीटीत होती. आपण शाळेत असताना सगळ्यांनी भूमिती या विषयाचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये आपण समभुज त्रिकोण शिकलो. तिन्ही बाजू त्रिकोणाच्या सारख्या आणि तिन्ही कोण त्रिकोणाचे सारखे, ह्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. तसाच एक समभुज त्रिकोण तुम्ही कल्पना करा तुमच्या समोर आहे. त्या त्रिकोणाच्या एका बाजूला तुमचे विचार आहेत, दुसऱ्या बाजूला तुमच्या भावना आहेत आणि तिसऱ्या कोणाजवळ तुमचं वर्तन किंवा तुमची कृती आहे. ही आकृती जेव्हा परफेक्ट समभुज त्रिकोण असते म्हणजेच तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमचं वर्तन हे समतोल असतं किंवा बॅलन्स्ड असतं, तेव्हा तुमचं मानसिक आरोग्य हे चांगलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कधी कधी काय होतं, विचारांची गती खूप वाढते, त्रिकोण तिकडे खेचला जातो. कधी कधी भावनांचं प्राबल्य वाढतं, त्रिकोण तिकडे खेचला जातो. अशा वेळेला काय होतं, तो समभुज त्रिकोण राहत नाही. त्रिकोणाची समभुज त्याची जी क्वालिटी असते ती बदलते. याला म्हणायचं डिस्ट्रेस किंवा मानसिक त्रास. लक्षात घ्या, हा डिस्ट्रेस जेव्हा खूप काळ चालू राहतो किंवा त्याची तीव्रता वाढते तेव्हा काय होतं, ट्रायंगल ब्रेक होतो किंवा त्रिकोण फुटतो. याला म्हणायचं डिसऑर्डर किंवा मनोविकार, मानसिक आजार. एक गोष्ट मी इथे परत क्लिअर करू इच्छिते, मनोविकार नसताना सुद्धा मानसिक आरोग्य बिघडू शकतं. प्रत्येक वेळेला मानसिक त्रास असतो म्हणजेच मनोविकार असतो असं नाही, आणि मनोविकार नसला म्हणजे माझं मानसिक आरोग्य चांगलं आहे असंही नाही. या एक बेसिक मानसिक आरोग्याबद्दलच्या संकल्पना आहेत आणि त्या थोड्याशा आपण स्पष्ट करून घ्यायला लागतील. आता या मानसिक आरोग्याच्या एवढ्या आपल्याला साधारण माहिती कळल्यानंतर तुम्हाला असंही वाटेल की ते इतकं महत्वाचं का आहे, एवढी त्याची चर्चा आणि 1 तासाचं लेक्चर त्याच्याबद्दल का? तर आपण त्याच्याबद्दल का त्याचं महत्व आहे हे आपण समजून घेऊ. आपण शारीरिक आरोग्याला नेहमीच महत्व देतो. आपल्याला थोडासा जरी ताप आला आपण तापाची गोळी घेतो, आपण डॉक्टरला दाखवतो, दिलेली औषधं आपण व्यवस्थित घेतो, आपण पथ्य नीट पाळतो, आपण स्वतःचं शारीरिक आरोग्य नीट राहावं म्हणून व्यायाम करतो, बरोबर. दुर्दैवाने मानसिक आरोग्य हा पहिल्यापासून थोडासा दुर्लक्षिलेलाच विषय आहे. मानसिक आरोग्य बिघडलं की त्याचा पहिला दुष्परिणाम हा तुमच्या शारीरिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं शारीरिक आरोग्य जपायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देणं कर्मप्राप्त होतं. आता काय काय परिणाम होतात हे मी तुम्हाला सांगते. जर तुमचं मानसिक आरोग्य बिघडलं म्हणजे हा तुम्हाला मला सगळ्यांना अनुभव आलाय आहे. आपण नेहमी असं म्हणतो की कधी कधी मी डिस्टर्ब होते किंवा मी अपसेट आहे.
जेव्हा आपण डिस्टर्ब असतो किंवा अपसेट असतो तेव्हा आपल्याला डोकं जड पडतं, डोकं दुखतं, धडधड होतं, आपल्याला हातापाय मुंग्या येतात किंवा मान पाठ दुखायला लागते, ताठते, खूप अजून शारीरिक त्रास आपल्याला जाणवायला लागतात. त्यामुळं मानसिक आरोग्य बिघडलं की त्याचे डायरेक्ट दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसतात. काही कॉमनली माहीत असणारे असे शारीरिक आजार आहेत, उदाहरणार्थ मधुमेह, डायबिटीस, रक्तदाब, हायपरटेन्शन किंवा अनेक त्वचा रोग, ऍसिडिटी किंवा आम्लपित्त, स्थूलता किंवा ओबेसिटी, या आणि याच्यासारख्या अनेक शारीरिक आजारांमध्ये जर तुमचं मानसिक आरोग्य नीट नसेल तर आपल्याला पाहिजे तशी प्रगती दिसत नाही किंवा स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल तर बाकी सगळी पथ्य करून किंवा नीट शुगर कंट्रोल करण्याची औषधं घेऊन सुद्धा शुगर बऱ्याचदा कंट्रोल होत नाही, ब्लड प्रेशर कंट्रोल होत नाही. त्यामुळे असलेला हा शारीरिक आजार वाढू शकतो किंवा नव्याने सतत जर ताण राहिला तर हे आजार निर्माण पण होऊ शकतात. शारीरिक आरोग्यासाठी अशा प्रकारे मानसिक आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, मानसिक आरोग्य जर सतत तुमच्या चढ उतार होत राहिला तर तुमची कार्यक्षमता कमी होते. उदाहरणार्थ बँकेत काम करणारे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जॉब करणारा एखादा एम्प्लॉई जर असेल तर त्याची जर मनस्थिती किंवा मानसिक आरोग्य जर तेव्हा नीट नसेल तर त्याच्या हातून खूप चुका होतात. बॉसच्या आपल्याला ओरडणी खावी लागतात, आजूबाजूच्या लोकांकडे बोलताना चिडचिड होते. घरगुती काम करणारी किंवा गृहिणी जर असेल जी घरचा संसार सांभाळते, घर सांभाळते, अतिशय महत्वाचं काम आहे ते, तिची जेव्हा मनस्थिती बिघडत असते तेव्हा तिला सुद्धा जे नेहमी ती काम करते, जे सहज आरामात काम करते ते करताना तिला ते खूप ओझं वाटतं, तिचीही खूप चिडचिड होते किंवा काम होत नाही. शाळेचा एखादा विद्यार्थी असेल, त्याची जर मनस्थिती नीट नसेल तर सरांनी शिकवलेलं त्याला कळत नाही, अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. थोडक्यात तुमची कार्यक्षमता त्याच्यामुळे कमी होते. तिसरं महत्वाचं गोष्ट, तुमचं जर मानसिक आरोग्य बिघडलेलं असेल तर तुमच्या जवळच्या लोकांच्या बद्दलचे जे तुमचे नातेसंबंध असतात त्याच्यामध्ये बिघाड व्हायची शक्यता असते. बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपली मनस्थिती बिघडते ना तेव्हा आपली थोडी चिडचिड होत असते, कारण आपल्या डोक्यात वेगळंच काही चालू असतं, समोरून काही वेगळे प्रश्न आले तर आपण एकदम चिडतो त्याच्यावर. पुढच्या माणसाला ते कळत नाही की हा असा का वागतं किंवा ही अशी का वागते. तर हे जर सतत चालू राहिलं तर तुमच्या नातेसंबंधात दरार पडू शकतो आणि हा जर वेळीच आपण नीट केला नाही तर बऱ्याचदा न भरून येणारं नुकसान पण होऊ शकतं. चौथं आणि महत्वाचं मानसिक आरोग्याचं महत्व असं असतं की मी मगाशीही नमूद केलं की सतत जर मानसिक आरोग्यात चढउतार होत असतील तर त्याचं रूपांतर मनोविकारात होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे मित्र हो, मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे, त्याच्याकडे खूप आपल्याला नीट कॉन्शियसली लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता मानसिक आरोग्याचं महत्व समजून घेतल्यानंतर आपण हे मानसिक आरोग्य बिघडण्याची काय काय कारणं आहेत तिकडे वळू. काही कारणं कालच्या सत्रात पण आपण चर्चिलेली आहेत. काही सामाजिक कारणं असतात, काही मानसिक कारणं असतात, काही जैविक कारणं असतात. त्यातली जैविक कारणं आपण काल बरीच बघितली. म्हणजे मेंदूतले जे अनेक रसायनं असतात, न्यूरो ट्रान्समिटर्स असं त्याला म्हणतात, त्या रसायनांच्या लेवलमध्ये जर फरक झाला, पातळीत जर फरक झाला तर बरेचसे मनोविकार होऊ शकतात. हे अभ्यासाने सिद्ध झालेलं आहे. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत मी सांगेन की त्यांच्या आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यांमध्ये, उदाहरणार्थ पाळी सुरू होण्याचा काळ, पाळीमध्ये, पाळी जाण्याचा काळ, गरोदर असताना, डिलिव्हरी झाल्यानंतर आणि वृद्धापनाचा काळ, या सगळ्या ठराविक टप्प्यांमध्ये खूप सारे रासायनिक बदल शरीरात घडत असतात. त्याला आपण हार्मोनल चेंजेस असं म्हणतो. हे हार्मोनल चेंजेस सुद्धा मानसिक आरोग्य बिघडण्याला मदत करू शकतात किंवा कारणीभूत असू शकतात. ही झाली जैविक कारणं. मानसिक कारणांमध्ये खूप सारी कारणं आहेत, मी फक्त महत्वाचं नमूद करीन कारण हा विषय खूप व्हास्ट आहे आणि आपल्याला वेळ तसा कमी आहे. मी एक छोटं तुम्हाला उदाहरण सांगेन. एखाद्या
फॅमिलीमध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये एखादी अप्रिय घटना जर घडली तर त्याच्यात जर 5 जण असतील तर प्रत्येकाला सारखाच मानसिक त्रास त्याचा होत नाही. एखाद्याला जास्त होतो, एखाद्याला मीडियम होतो, एखाद्याला थोडा कमी होतो, एखादा तर दुसऱ्याला पण आधार द्यायचा प्रयत्न करतो. असं का बरं होत असेल? एकाच फॅमिलीतली माणसं, एकच घडणारी घटना, पण त्याचे परिणाम प्रत्येकामध्ये वेगवेगळे होतात. याचं कारण आपला स्वभाव, तुमची विचार करण्याची पद्धत, तुमची प्रतिक्रिया देण्याची पद्धत, तुमच्या विचारांची लवचिकता किती आहे, तुम्ही किती भावनात्मक आहात, किंवा तुम्ही वास्तववादी कसा विचार करता, का तुम्ही जास्त कल्पनांमध्ये रमता, या आणि अशा अनेक तुमच्या व्यक्तिमत्वातल्या पैलूंवर तुम्हाला मानसिक त्रास होणार का नाही हे अवलंबून असतं. तिसरं महत्वाचं कारण हे सामाजिक आहे. सामाजिक कारणांमध्ये सुद्धा नैसर्गिक कारणं असतात आणि काही नैसर्गिक कारणं असतात मुख्य, आणि काही मानव निर्मित असतात. आता आपण जेव्हा पेपर उघडून वाचतो, बऱ्याच लोकांना नको बाबा पेपर वाचायला, मला त्याचा त्रास होतो. का असं वाटतं? खून, दरोडे, मारामाऱ्या, संप, बलात्कार ह्याच गोष्टी सतत आपल्या पेपरमध्ये येत असल्यामुळे त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्याच्यापासून आपल्याला एक असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. हे झाले मानव निर्मित. नैसर्गिक ज्या सगळ्या आपत्ती असतात, म्हणजे भूकंप होतो, सुनामी येतात, किंवा आता या 1.5-2 वर्षामध्ये आपण कोविडच्या विषाणूंनी निर्माण करणारी महामारीला तोंड देतोय, तर हे आणि असे अनेक नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक जे स्थित्यंतर होत असतात ते सुद्धा आपलं मानसिक आरोग्य बिघडवण्यासाठी खूप मदत करत असतात. आता आपण थोडस मनोविकारांकडे वळू. मनोविकारांमध्ये ना काही एक विशिष्ट गुणधर्म असतात. म्हणजे शारीरिक आजार आणि मनोविकार ह्याच्यात तेच मोठे फरक आहेत असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगेन. समजा आपल्या शेजारचे काही काका आहेत, कोणी राहतं शेजारी, त्याला हार्ट अटॅक आला असं समजा, आणि त्यांना ऍडमिट केलंय असं आपल्याला समजलं. आपण काही फळं वगैरे घेतो, थर्मासमध्ये कॉफी बिस्किट घेतो आणि आपण त्याला भेटून येतो की कसे बाबा काका, तुम्ही विश्रांती घ्या. आता तुम्ही असं कल्पना करा की आपल्या शेजारचा एक मुलगा आहे आणि त्याला मनोरुग्णालयात ऍडमिट केलेलं आहे. आपण जेव्हा त्याला भेटायला जातो, एकतर आपण खूप वेळेला जातच नाही, पण जेव्हा जातो तेव्हा खूप 10 आपण विचार करतो की जावं का नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की मनोविकार याच्याबद्दल एक नेहमीच मनात कुतूहल असतं, भीती असते माणसाच्या, किंवा एक प्रकारचं गूढता असते त्याच्यामध्ये. तर ह्याची कारणं काय आहेत? ह्याची कारणं अशी आहेत की मनोविकार हा ना फक्त ताण असणाऱ्या किंवा टेन्शन असणाऱ्या माणसालाच होतो असा एक गैरसमज आहे. तर मनोविकार हा कसलंही बाह्य कारण नसताना, कसलंही टेन्शन नसताना सुद्धा होऊ शकतो. बरेचसे विकार अचानक उद्भवतात, ते अचानक कमी पण होऊ शकतात. काही मनोविकार हे ठराविक काळाने परत परत होतात. उदाहरण द्यायचं तर काही मनोविकार हे उन्हाळ्यातच जास्त होतात, काही मनोविकार हे हिवाळ्यातच होतात. सर्वांना माहीत असलेलं उदाहरण म्हणजे आपण असं खूपदा बघतो की एखादी स्त्री येते आमच्याकडे, ती म्हणते की मी इतर वेळेला खूप चांगली असते, मला काहीच होत नाही, पण अमावस्या आणि पौर्णिमा जवळ आली की मला त्रास व्हायला सुरुवात होते. खूप बायकांना फक्त शुक्रवारी देवीच्या दिवशीच अंगात येतं. हे जे ठराविक काळाने परत परत होणारे मानसिक त्रास आहेत, या अशा त्याच्या गुणधर्मामुळे सुद्धा ते गूढ वाटतात की असं कसं काय असू शकेल की फक्त अमावस्येला आणि पौर्णिमेला कुठला आजार होऊ शकतो का. तिसरं महत्वाची गोष्ट त्याच्याबद्दल अशी आहे की समजा तुमचं फ्रॅक्चर झालं तर एक्सरे काढून तुम्हाला डॉक्टर दाखवू शकतो की हे बघा इथं तुमचं हाड मोडलंय. अपेंडिक्स झालं, तुमच्या किडनी स्टोन झाले, तर ऑपरेशन करून हे तुमचे स्टोन, हे तुमचं अपेंडिक्स, हे डॉक्टर दाखवू शकतात. दुर्दैवाने मनच अदृश्य असल्यामुळं मनाचे आजार हे प्रत्येक वेळेला किंवा बऱ्याच वेळेला
एक्सरे, सोनोग्राफी किंवा MRI मध्ये दिसत नाहीत, ते दाखवता येत नाहीत, सिद्धही करता येत नाही. शेवटची आणि महत्वाची गोष्ट, काही मनोविकार, बहुतेक करून सौम्य मनोविकार, हे तात्पुरता थोडासा आधार देऊन किंवा सूचना देऊन तात्पुरते कमी होऊ शकतात, बरे होऊ शकतात. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की बऱ्याच वेळेला आम्हाला जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला सांगतात की मी असं आमच्या गुरूंकडे गेले, मला गुरूंनी थोडासा आधार दिला, गुरूंनी मला समजून सांगितलं आणि मी 4 महिने बरी होते. तर हे अगदीच शक्य आहे. किंवा आपल्या टीचरनी आपल्याला समजून सांगितलं, माझा एक मामा मला फार आवडतो, त्यांनी मला समजून सांगितलं आणि मी बरी झाले. तर हे अगदीच शक्य असतं. पण समूळ नाश न झाल्यामुळं काही महिन्यांनी, काही दिवसांनी हे त्रास परत डोकं वर काढतात. तर या सगळ्या गोष्टींमुळं मनोविकार हे नेहमी गूढ वाटतात आणि हेच कारण आहे की शारीरिक आजारांपेक्षा मनोविकारांच्या बद्दल अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात आहे. जसं आपण मनोविकारांबद्दल बोलू तसं मी नुसतं ते नमूद करीन की कुठल्या अंधश्रद्धा कुठल्या मनोविकाराला अटॅच असतात. आता आपण डायरेक्ट मनोविकारांच्या बद्दल बोलू. मनोविकारांच्या बद्दल बोलताना आपल्या सोयीसाठी आपण त्याचे 2 भाग करू, एक तीव्र मनोविकार आणि एक सौम्य मनोविकार. मी परत सांगू इच्छिते की ही लिस्ट खूप मोठी आहे, आपल्याला फारच कमी वेळात ते सगळं कव्हर करायचंय. त्यामुळे मी महत्वाचे जे मला वाटतील असे 1-2 उदाहरणं देईन आणि आपण पुढे जाऊ. आता आपण सर्वांनी स्किझोफ्रेनिया हा शब्द ऐकलेला आहे. आपल्याला रस्त्यावरून बऱ्याचदा जाताना उकिरड्यात काहीतरी गोळा करणारा, केस पिंजारलेला, काहीतरी पोतं जवळ असणारा, स्वतःशीच ओरडणारा किंवा एकदम अंगावर धावून येणारा, ज्याला आपण बऱ्याचदा भिकारी पण म्हणतो, अशी माणसं आपल्याला खूपदा दिसतात आणि बऱ्याच वेळेला ते स्किझोफ्रेनियाचे रुग्ण असतात. हा स्किझोफ्रेनिया कसा सुरू होतो, कसा त्याचा आलेख असतो ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलू. शक्यतो स्किझोफ्रेनिया हा यंग एज मध्ये म्हणजे साधारण 18-19 या वयात सुरू होतो. सुरुवातीला फारशी लक्षणं दिसत नाही, पण समाजात मिसळणं कमी होतं, एकलकोंडेपणा वाढतो, जास्त त्याला घरच्या माणसांशी पण रुग्णाला बोलायला आवडत नाही. हळूहळू जसा आजार पुढे जात जातो तसं चिडचिडपणा वाढतो, आक्रमकता वाढते, विनाकारण राग यायला लागतो. कधी कधी पेशंट खूपच आक्रमक होतात, व्हायलंट होतात असं आपण त्याला म्हणतो. झोप, जेवण पेशंटच्या कमी होतं. हळूहळू स्वतःची काळजी घेणं म्हणजे अंघोळ किंवा स्वतः स्वच्छ कपडे घालणं, स्वतःची नखं कापणं, या गोष्टींकडे पण दुर्लक्ष व्हायला लागतं. स्वतःशी ते पुटपुटतात किंवा बोलतात, स्वतःशी हसतात, स्वतःशी रडतात. बऱ्याचदा आम्हाला नातेवाईक असं सांगतात की खोलीत बसलेला असतो, मध्येच पटकन पळत तो बाहेर जातो, काहीतरी रस्त्यावर शिव्या देतो आणि परत येतो. तर ह्याच्या आपण कारणात जाऊ. ह्याची कारणं अशी असतात की या रुग्णांना, काल जोशी सरांनी आपल्याला सेन्सेशन्स बद्दल सांगितलं, आवाज ऐकू येणं, डोळ्याला दिसणं, नाकाने वास येणं, जिभेने चव कळणं आणि स्पर्श कळणं. तर हे जे सगळे ज्ञानेंद्रिय आहेत ह्याच्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे होतं काय, या रुग्णाला बाहेरून आपल्याशी कोणीतरी सतत काहीतरी बोलतंय, आपल्याला शिव्या देतंय किंवा आपल्याला धमकी देतंय, ऑर्डर देतंय, असे आवाज येत असतात. लक्षात घ्या, हा जेव्हा रुग्ण आपण म्हणतो की स्वतःशीच बोलतो किंवा पुटपुट करतो, तेव्हा तो स्वतःशी बोलत नसून या आवाजांशी बोलत असतो. हे आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत, त्यामुळे आपलं जग वेगळं असतं, आपल्याला ते खूप विचित्र वाटतं, पण त्याच्या जगात हे सगळं वास्तव असतं. त्यामुळं कधी कधी ते आवाज जर त्या आवाजांनी शिवी दिली तर आपण त्यांना शिवी देतो. अनेक प्रकारचे आवाज, एका माणसाचे, खूप माणसांचे, बाई माणसाचे, गडी माणसाचे, सर्वांचे आवाज त्यांना ऐकू येतात. तुम्ही कल्पना करू शकता की किती त्रास होत असेल 24 तास जर त्याच्या कानात अशी किरकिर असेल तर. दुसरा एक महत्वाचा स्किझोफ्रेनिक पेशंटला होणारा आजार म्हणजे आपल्या बोलण्यातली ती सुसूत्रता असते. म्हणजे आता 2 वाक्य आपण जेव्हा बोलतो तेव्हा ती एकमेकांशी संलग्न असतात, रिलेटेड असतात. स्किझोफ्रेनिक पेशंटमध्ये 2 वाक्यांच्या मध्ये काही फारसं रिलेशन नसतं.
त्यांचे नातेवाईक आम्हाला सांगतात की अहो आम्ही एक प्रश्न विचारतो आणि हा विषय सोडून वेगळाच बोलतो, कारण त्याच्या डोक्यात वेगळं चक्र चालू असतं आणि त्या चक्राप्रमाणे तो बोलतो. तुम्ही काय विचारता याचं त्याला फारसं घेणं देणं नसतं. तिसरी महत्वाची गोष्ट अशी असते की काही पक्के चुकीचे पण घट्ट अशा खात्रीच्या गैरसमजुती त्यांच्या मनात असतात. उदाहरणार्थ म्हणजे स्किझोफ्रेनियाचे काही प्रकार आहेत, त्यातलं संशयाचं स्किझोफ्रेनिया किंवा ज्याला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया म्हणतात हे खूप कॉमन असतं. तर या लोकांना ठराविक कसे त्यांची थीम असते विचारांची ते मी सांगते. ठराविक लोक माझ्या मागं आहेत, ते मला मारणार आहेत किंवा ते मला टॉर्चर करतात, हॅरॅस करतात, घरात कॅमेरे लावलेत, माझ्यावर 24 तास लक्ष ठेवतात, किंवा मी जिथं जाईन तिथं त्यांना समजतं, ते तिथं बसून मला कंट्रोल करतात. ही एक खूप महत्वाची आणि कॉमन असणारी थीम आहे. बऱ्याच वेळेला माझ्या अन्नात काहीतरी त्यांनी घातलंय आणि म्हणून मला असा त्रास होतो असंही रुग्ण आपल्याला सांगतात. इतर वेळेला बऱ्याचदा मला देव प्रसन्न झालाय, देव माझ्याशी बोलतो आणि हे जे सगळं जगात अंदाधुंदी माजली आहे ती नीट करायला त्यांनी मला पाठवलंय, असा पक्का त्याला भ्रम झालेला असतो. अशा रुग्णांना वाद घालून चालत नाही. अशा रुग्णांना तुझं बरोबर आहे असंच म्हणावं लागतं जेव्हा त्याला आपण ट्रीटमेंट देतो. बऱ्याचदा जोडीदाराच्या चारित्र्याबद्दलची शंका येणं, नुसती शंका नाही खात्री असणं की जी चुकीची असते, हा पण खूप कॉमन प्रकार दिसू शकतो स्किझोफ्रेनियामध्ये. एका वेळेला एकच शंका नाही, एका वेळेला अनेक शंका त्यांच्या मनात येऊ शकतात. हळूहळू जसा हा आजार पुढे पुढे जायला लागतो, आलेख जसा त्याचा वरवर जायला लागतो, तसं तसं नातेसंबंधात फरक पडतो, कार्यक्षमता कमी होते, स्वतःच्या स्वच्छतेची पण त्यांना तितकं महत्व वाटत नाही आणि हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास होतो. हे कसं आम्ही ओळखतो? नातेवाईक आम्हाला सांगतात, पूर्वी 4 वर्षापूर्वी याचा स्वभाव खूप वेगळा होता हो डॉक्टर, आता हा तो माणूसच नाही, आता हा खूप बदललाय. याच्यामध्ये अजून एक मला महत्वाची अशी गोष्ट सांगायची की स्किझोफ्रेनिया हा युजली जुनाट आजार होतो. 100% तो बरा करणं अवघड असतं जर ट्रीटमेंटला उशीर झाला तर, पण तो बऱ्यापैकी आटोक्यात आणता येतो. रुग्णाला बरं करता येतं, रुग्णाला स्वतःच्या पायावर उभं पण करता येतं. ह्याच्यासाठी नातेवाईकांचा धीर धरणं, नातेवाईकांनी व्यवस्थित ट्रीटमेंट देणं, लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करणं आणि ती रेग्युलर ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. या स्किझोफ्रेनिया नंतर आपण दुसऱ्या महत्वाच्या तीव्र मनोविकाराकडे जाऊ. तो भावनांचा आजार असतो, त्याला मूड डिसऑर्डर असं म्हणतात. आपण खूपदा हा शब्द वापरतो, आज त्याचा मूड नाही किंवा आज माझा मूड चांगला आहे. ही जी मूड डिसऑर्डर असते ना, त्याला बायपोलर डिसऑर्डर असं पण म्हणतात, कारण या आजाराला 2 पोल असतात आणि या 2 टोकाच्या मध्ये हा आजार स्विंग करत असतो, झोके घेत असतो. काय टोकं असतात ही? एका टोकाला विनाकारण अतिशय जास्त प्रमाणात निराशा, उदासपणा, अस्वस्थपणा, याला आपण डिप्रेशन असंही म्हणतो. उगाच स्वतःबद्दलचं इन्फिरियॉरिटी किंवा न्यूनगंड, खूप भयानक जास्त प्रमाणात अपराध, खंत, नकारार्थी विचार, नकारार्थी कृती आणि नकारार्थी पुढची आशा किंवा कल्पना, हे खूप यांच्या आपल्याला बोलण्यातनं कळतं. आजूबाजूच्या ह्याच्यात इंटरेस्ट राहत नाही, रडू येतं बऱ्याच वेळेला, आपल्या जगण्यात काही अर्थ नाही असंही पक्क वाटत राहतं आणि बऱ्याच वेळेला या डिप्रेशनच्या आजारामध्ये खूप टोकाची म्हणजे आत्महत्येसारखी कृती घडू शकते. या डिप्रेशनच्या एक्झॅक्टली उलट म्हणजे ऑपोजिट हे दुसरं पोल असतं. याला आपण हर्षवायू किंवा उन्माद असंही म्हणतो. आमच्या सायन्समध्ये त्याला मेनिया असं म्हणतात. ह्याच्यात काय होतं? ह्याच्यात विनाकारण आनंद होतो पेशंटला, अतिशय उत्साह वाढतो, हालचाल वाढते, विचारांची गती वाढते, खूप पैसे खर्च करावे वाटतात, कॉन्फिडन्स वाढतो, मी काहीही करू शकतो असं वाटू शकतं. पैशाचे खूप व्यवहार होतात अशा या फेजमध्ये, जे नंतर कधी कधी नुकसानकारक ठरू शकतात. झोपेची गरज कमी होते, खूप
आता शेतातला एखादा माणूस असेल, खूप काम करतो तरी मला काहीच होत नाही, मला झोपेची गरजच नाही, असं रुग्ण सांगतात. याच्यामध्ये राग पण खूप जास्त येतो, मध्ये मध्ये राग येणं आणि लगेच रडू येणं, अशाही गोष्टी यामध्ये घडू शकतात. खूप मोठ्या आवाजात बोलणं किंवा सिनेमाची गाणी म्हणणं किंवा खूप फ्रेंडली असणं प्रत्येकाशी, समाजात खूप जास्त मिसळणं, कोणालाही बोलवणं, चहा पाजवणं, ह्या अशा गोष्टी मेनियामध्ये घडू शकतात. स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर ह्याच्यामध्ये महत्वाचा फरक असा आहे की स्किझोफ्रेनिया शक्यतो एकदा सुरू झाला की 100% तो लगेच बरा होत नाही, हळूहळू हळूहळू त्याचा कोर्स चालू राहतो. पण डिप्रेशन आणि मेनिया या आजारामध्ये हा आजार नेहमी अटॅक मध्ये येतो. कधी डिप्रेशन असतं, कधी मेनिया असतो त्याच पेशंटमध्ये, किंवा कधी कधी फक्त डिप्रेशनचे एपिसोड येतात, कधी कधी फक्त मेनियाचे अटॅक येतात. लक्षात घ्या, या 2 अटॅक मध्ये माणूस पूर्णपणे नॉर्मल असतो, सर्व काही आपल्या आयुष्यातल्या गोष्टी तो करू शकतो, कुणाला कसलाही संशय येत नाही. त्यामुळं हे जे मूड डिसऑर्डर आहे ह्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली स्किझोफ्रेनियापेक्षा व्यक्तिमत्वाचा ऱ्हास कमी होतो, माणूस जास्त कार्यक्षम असू शकतो. अगदी इतर माणसांसारखा नाही, पण स्किझोफ्रेनियापेक्षा जास्त कार्यक्षम असू शकतो. आता या 2 गोष्टी महत्वाच्या, मी 2 तुम्हाला तीव्र मनोविकारांबद्दल बोलले. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक मनोविकार असतात, संशयाचे आजार असतात, त्याच्या आपण डिटेलमध्ये आता खूप जायला नको. या तीव्र मनोविकारांच्या शी संलग्न असलेल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या म्हणजे हे बाहेरचं आहे, जादूटोणा आहे, करणी आहे, भानामती आहे, किंवा असे आणि असे अनेक भूतबाधा आहे. अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा घट्टपणे प्रत्येकाच्या मनात असतात, बहुतेकांच्या, ते प्रत्येकाच्या म्हणणार नाही. अंधश्रद्धांवर मी आता खूप बोलणार नाही कारण त्याच्यावर दुसरं सत्र आहे. आता आपण सौम्य मानसिक विकारांकडे वळू. आपण अँझायटी हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे की तिला अँझायटी आहे. अँझायटी म्हणजे काय असतो? चिंता, एक अनामिक भीती, असुरक्षितता, हे सगळं अनिश्चिततेमुळे होत असतं. जसं आत्ता आपण त्याला फेस करतोय, काय होणार माहित नाही. या अँझायटीचे काय काय लक्षणं असतात? छातीत धडधड होणं, हातापायाला थरकाप सुटणं, घाम येणं, घशाला कोरड पडणं, चक्कर येणं, डोकं जड होणं, पूर्ण अंगात मुंग्या येणं, मान पाठ कंबर दुखणं, हे सगळे वरवर बघता शारीरिक लक्षण आहेत, लक्षात घ्या. पण जेव्हा असे सगळे रुग्ण शरीराच्या डॉक्टरकडे जातात, शरीराचे डॉक्टर म्हणतात काहीच नाहीये, सगळ्या तपासण्या परफेक्टली नॉर्मल असतात, आणि तरी हे सगळे आजार जेव्हा लक्षणं जेव्हा चालू असतात तेव्हा मानसिक ताणतणाव किंवा मानसिक आरोग्यातील बिघाड, मानसिक आजार हे त्याला कारणीभूत असू शकतात. एक तर अँझायटी. एक फोबिया नावाचा दुसरा एक सौम्य मानसिक आजार आहे. फोबिया म्हणजे अतिशय जास्त प्रमाणातली भीती. ती भीती काही प्राण्यांची असू शकते, उदाहरणार्थ पाल, झुरळ अतिशय कॉमन आहे. झुरळाचा फोबिया, पालीचा फोबिया. काही जणांना बंद जागेची भीती वाटते. खूप सिनेमा बघायला आवडतो पण थिएटरमध्ये जाऊ शकत नाही कारण तिथे बंद असतं. काही जणांना उंचीवर जायची भीती असते, काही जणांना लिफ्टची भीती असते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, मी नाव सांगत नाही. अतिशय शिकलेला, अतिशय हुशार माणूस, लिफ्ट फोबिया असल्यामुळं 13 मजले जिना चढून जायचा अनेक वर्ष. बऱ्याचदा काय होतं, हे जे सौम्य मनोविकार असतात ना, ते सहसा लोकांना कळत नाहीत कुणाला. त्या माणसाला मात्र त्याचा प्रचंड त्रास होत असतो. जेव्हा त्याला कोणीतरी सांगतं की हा मानसिक आजार आहे आणि तू मनोविकार तज्ञाकडे जा, तेव्हा त्याला राग येतो की मी काही वेडा आहे, मला वेड्याच्या डॉक्टरकडे का तुम्ही पाठवता. याच्याबद्दलही मी नंतर आपण उपचाराच्या बद्दल जेव्हा बोलू तेव्हा बोलणार आहे. पण हे सगळे सौम्य मनोविकार सुद्धा औषधोपचार करून, समुपदेशन करून, आधार देऊन, चर्चा करून आणि व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून बरे होऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्याचा दर्जा आपण नक्की वाढवू शकतो.
काय होतं, त्यांचं सगळं आयुष्य व्यवस्थित चालू असतं, पण ती गोष्ट समोर आली, पाल दिसली, झुरळ दिसलं, लिफ्टमध्ये जायची वेळ आली की प्रचंड भीती, इतकी की त्या गोष्टींना ते टाळायला सुरुवात करतात. म्हणजे एखाद्या खोलीत पाल आहे असं जरी कोणी म्हणलं तर त्या खोलीत ते पायही ठेवत नाही. यामुळे काय होतं, कुणाला ट्रॅव्हलिंगचा पण फोबिया असतो, हे करायचा, प्रवास करायचा. अशा वेळेला थोडस त्यांचं आयुष्य संकुचित होतं, बाकी जरी सगळं चांगलं असलं तरी. त्यामुळं अशा व्यक्तींना सुद्धा मदतीची खूप गरज असते आणि ती त्यांनी जरूर घ्यावी असं मला वाटतं. काही लक्षणं जी असतात किंवा आजार जे असतात ना, त्यांना आम्ही मनोशारीरिक आजार असं म्हणतो, म्हणजे सायकोसोमॅटिक. म्हणजे काय, सोमॅटिक म्हणजे शारीरिक तक्रारी सगळ्या, डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयवातल्या तक्रारी असतात या व्यक्तीला. खूप डॉक्टरांना भेटून झालेलं असतं, फाईलच्या फाईल भरून इन्व्हेस्टिगेशन केलेली असतात. डॉक्टर सांगतात यांना काहीच नाही झालेलं किंवा त्यांच्या तपासणीत काहीच येत नाही, तरी पण रुग्णाला त्रास चालूच असतो. मग डॉक्टर म्हणतात ही ना टेन्शन घेते, ही विचार करते म्हणूनच हिला त्रास होतो आणि तू विचार करू नकोस. लक्षात घ्या, प्रत्येक जण स्वतःचं टेन्शन, स्वतःचा विचार हे आपापल्या पातळीवर कंट्रोल करायचा प्रयत्न करतच असतं, पण जेव्हा ते त्यांना त्याच्यात यश मिळत नाही तेव्हा ते आजार आणि त्रास होतात. अशा लोकांना सुद्धा जेव्हा डॉक्टर सांगतात की तुम्ही एकदा मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या, त्यांना ते अजिबात आवडत नाही. हाच प्रश्न असतो की मी काही वेडी आहे का, मी काही वेडा आहे का. या गोष्टींमुळे तज्ञांपर्यंत येण्यासाठी खूप वेळ लागतो, तोपर्यंत आजार जुना होतो आणि मग त्यांना अशी अपेक्षा असते की मी आता सायकॅट्रिस्टकडे गेले तर मला ताबडतोब बरं केलं पाहिजे त्यांनी, तर ते शक्य नसतं. हे जे सौम्य विकार असतात ना, यांना ज्या जोडलेल्या अंधश्रद्धा असतात त्या कशा असतात बघा. हे सगळं चालू आहे, मी खूप डॉक्टरांना दाखवलं, तपासण्या पण नॉर्मल आहेत, त्यामुळे मला काही आजार नाही हे कळलं, तर मग काय असेल, तर कदाचित ग्रह फिरले असतील, कदाचित माझ्या मागच्या जन्माचा काही पाप असेल, किंवा कदाचित मी नवस बोलला तो मी पूर्ण केला नाही म्हणून असेल, हे डोक्यात येतं. मग पुढे तरी काय होणार काय नाही हेही आपल्याला माहित नाही. मग ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला जातो, ज्योतिषाला भेट दिली जाते, वास्तुशास्त्राचा अभ्यास केला जातो, त्यांनी काही सांगितलं तर घराची पाडापाडी होते, किंवा ग्रह फिरलेत असं वाटतं, राशीच्या मॅडम आवाज येत नाही. माईक म्यूट झालाय त्यांचा. आला का आवाज, आवाज येतोय? हो ठीक. तर मी असं सांगत होते की ह्या ज्या सौम्य मनोविकार आहेत ह्याच्याबद्दल पण अनेक आपल्या अंधश्रद्धा जोडलेल्या असतात आणि त्या अंधश्रद्धांमुळं मुख्य त्याच्या कारणात ची मीमांसा करण्यापेक्षा गावजेवण देणं किंवा राशीच्या अंगठ्या घालणं किंवा ज्योतिषशास्त्राकडे जाणं इकडे लोक जास्त झुकतात. या सगळ्यात पैसा तर प्रचंड खर्च होतोच, पण श्रम आणि वेळ या गोष्टींचाही खूप अपव्यय होतो. मूळ कारण बाजूला राहतं, त्यामुळे त्रास चालूच राहतो. याच्यावरही सगळ्यांनी जरूर विचार करावा. आपण सगळे विचारी लोक आहोत, विवेकी विचार करणारे लोक आहोत, म्हणून मी मुद्दामून सांगते, सौम्य आणि तीव्र हे मानसिक विकार सोडून अजून एक विकाराबद्दल मी बोलू इच्छिते, ती म्हणजे व्यसनाधीनता. आपण सगळ्यांचाच व्यसनी माणसाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो तितका पॉझिटिव्ह नसतो, हेल्दी नसतो. कारण आपण हा दारुडा आहे असंच डोक्यात ठेवून त्याच्याशी बोलत असतो. शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हे सिद्ध केलेलं आहे की व्यसनाधीनता किंवा व्यसन लागणे हा एक मानसिक आजार आहे. कधी कधी व्यसनाधीनता हा प्रायमरी म्हणजे मूळ आजार असू शकतो, किंवा कधी कधी व्यसन हे दुसऱ्या काही मानसिक आजारांमुळे सुद्धा लागू शकतं. अशा माणसांना सुद्धा चर्चा करून
त्याला आधार देऊन, गरज पडली तर औषधं देऊन आणि समुपचार किंवा समुपदेशन करून आपण त्याला नक्की मदत करू शकतो. आपल्या देशामध्ये दारू बरोबरच तंबाखू, गुटखा, गांजा हे खूप महत्वाचे व्यसनं आहेत आणि गेल्या काही वर्षातच आलेलं व्यसन म्हणजे मोबाईल किंवा इंटरनेटचा अतिरेक वापर. आणि हा जो विषय आहे हा आता मनोविकृती शास्त्रामध्ये खूप मोठा चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे. तर या लोकांना पण आपण खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. काही आमच्याकडचे जे आजार आहेत असं आम्ही म्हणतो, त्याला आम्ही सायकोसेक्शुअल डिसऑर्डर्स असं म्हणतो. म्हणजे काही लैंगिक ज्या तुम्हाला लक्षणं दिसतात किंवा तक्रारी असतात त्या सुद्धा सगळे शारीरिक तपासणी किंवा उपचार करून जर नीट होत नसतील तर बऱ्याचशा लैंगिक तक्रारींच्या मागे सुद्धा मानसिक ताणतणाव हे कारण असू शकतं आणि त्यांनाही आपल्याला मदत करता येते. शेवट मी असं सांगेन की अजून एक याच्याबद्दल गैरसमज असा आहे की लहान मुलांचे मानसिक आजार, खूप जणांना असं वाटतं की लहान मुलांना काही मानसिक आजार वगैरे होत नाही, त्यांच्या मनासारखं करून घ्यायचं असतं ना म्हणून ते तसं वाटतं. कृपया लक्षात घ्या, लहान मुलांना सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्रश्न असतात. त्या प्रश्नाची उत्तरं मिळाली नाही तर त्यांना ताण येतो. त्यांचे ताण व्यक्त करायच्या पद्धती फक्त वेगळ्या असतात. त्यामुळे लहान मुलांना मानसिक आजार होत नाहीत हा विचार मनातून काढून टाका. खूप लहान मुलांना सुद्धा मानसिक आजार होऊ शकतात. आता आपण शेवटच्या आणि उपचार पद्धतींवर जाऊ. मनोविकारांबद्दल जसं खूप गैरसमजुती असतात तसं या उपचार पद्धतींवर सुद्धा खूप जास्त प्रमाणात गैरसमजुती असतात. खरं तर जसं शारीरिक आजारात गोळ्या औषधं देतात तसंच आम्ही मानसिक आजारात सुद्धा गोळ्या औषधं देत असतो. बऱ्याचदा कसं असतं की बहुतेक वेळेला या गोळ्या झोपेच्या आहेत, या गोळ्या घेतल्या एकदा की कायमच्याच घ्याव्या लागतात, या गोळ्यांनी किडन्या खराब होतात किंवा मेंदू खराब होतो, या आणि अशा अनेक प्रकारचे गैरसमज या गोळ्यांमध्ये असतात. माझ्या आठवणीप्रमाणे कालच्या सत्रात कुणीतरी प्रश्न पण विचारला होता की डिप्रेशनला सकाळी एक आणि संध्याकाळी एक गोळी देतात तर त्याचा काही उपयोग असतो का, त्या नुसत्याच झोपेच्या असतात. असे प्रश्न विचारल्यामुळे आपल्या मनातले बरेच गैरसमज दूर होतात आणि हे खूप महत्वाचं आहे. आता उपचारांमध्ये आपण जाऊ. जेव्हा औषधोपचार आम्ही करत असतो तेव्हा रुग्णाची सध्याची काय परिस्थिती आहे, त्याच्या आजाराचा कालावधी किती आहे, याच्यावरून त्याला गोळ्या, औषधं, इंजेक्शन हे आपण ठरवत असतो. सुरुवातीला बऱ्याच वेळेला रुग्ण जास्त झोपतो, शिथिल होतो. याचं कारण असं आहे की कसं असतं, मानसिक आजारामध्ये रुग्णाचा विचारांची गती वाढलेली असते किंवा आक्रमक झालेले असतात. त्यामुळे या ज्या गोळ्या असतात, ही जी औषधं असतात, ही त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या हालचालींना नियंत्रण करण्याचं काम करत असतात. या नियंत्रणामुळे त्यांना काय होतं, हळूहळू थोडासा शिथिलता येते सुरुवातीला. पण ही जी शिथिलता असते ती शिथिलता तात्पुरती असते, ही कायमची राहत नाही. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काही जे आमचे रुग्ण असतात ते गोळ्या घ्यायला नाही म्हणतात, मी गोळी घेणार नाही. त्यांना खूप जबरदस्ती करता येत नाही गोळी घ्यायला. मग त्यांना आम्हाला थोडं जबरदस्तीने इंजेक्शन द्यावं लागतं कारण पेशंट आक्रमक होऊ शकतो, हानिकारक होऊ शकतो. अजून एक मला गोष्ट याच्याबद्दल अशी सांगायची आहे की समजा आपण तापाची जर गोळी घेतली तर अर्ध्या तासात आपल्याला चांगलं वाटतं, आपल्याला ताप जातो आणि आपल्याला खूप आनंद होतो, डॉक्टर खूप हुशार आहे, माझं लगेच कमी झालं. दुर्दैवाने ह्या ज्या आमच्या गोळ्या असतात ह्या आपण तोंडाने घेतो, तोंडातून त्या पोटात जातात, पोटातून त्या रक्तात जातात, तिथून वर जाऊन काम करतात. या सगळ्या गोष्टीला ना 2 ते 3 आठवडे लागत असतात. या 2 ते 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये थोडासा धीर धरावा लागतो. अधूनमधून पेशंटच्या लक्षणांमध्ये वरखाली दिसू शकतं, पण थोडासा उशीर लागतो त्याची लक्षणं कमी व्हायला. त्यामुळे धीर धरणं अतिशय गरजेचं आहे. ज्या रुग्णांमध्ये
गोळ्या आणि इंजेक्शननी पाहिजे तसा 2-3 आठवड्यानंतर सुद्धा फरक पडत नाही, किंवा जे रुग्ण इंजेक्शन आणि गोळी घ्यायला बिलकुलच तयार होत नाही, जे रुग्ण स्वतःसाठी आणि समाजासाठी हानिकारक असतात, अशा रुग्णांना अजून एक ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्या ट्रीटमेंटचं नाव असतं ECT. ECT म्हणजे इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी. आता या ECT बद्दल सुद्धा खूप लोकांच्या मनात खूप गैरसमज असतात. याचं कारण असं आहे की ECT बद्दल आपण सिनेमात बघितलेलं असतं, ECT बद्दल आपण टीव्ही सिरियल मध्ये बघितलेलं असतं. कृपा करून एक गोष्ट लक्षात घ्या, टीव्ही सिरियल मध्ये जसा ECT दाखवतात तसा ECT फार पूर्वी, खूप वर्षांपूर्वी द्यायचे. पण आता ECT देण्याची पद्धत ही खूप खूप बदललेली आहे. रुग्णाची आधी पूर्ण नीट डिटेल तपासणी होते, रुग्णाला भुलीचं इंजेक्शन दिलं जातं आणि रुग्ण जेव्हा पूर्णपणे भुलीखाली जातो तेव्हा त्याला जेव्हा काही कळत नाही, तेव्हा अत्यंत कमी असा मायक्रो व्होल्टचा करंट मॅडम आवाज गेलाय. मी रविवार जाण्यासाठी आलो. आपण वर जातो तो पण हा येतोय, बोला. तर मी ECT बद्दल बोलत होते. सगळ्यांनी असं लक्षात घ्या की ECT ही शिक्षा नाही. पण कोण कोण आवर्जून दिसाच मागते काय, आणि कोण म्हणते लक्ष आहे का, माझं आहे का, मध्ये बोलू नका कोणी. ही शिक्षा नाही, ती एक अतिशय सुरक्षित सेफ अशी ट्रीटमेंट आहे. बऱ्याच वेळेला उदाहरण द्यायचं झालं तर गरोदर स्त्रियांमध्ये जेव्हा खूप जास्त प्रमाणात मानसिक आजार होतात तेव्हा आमची औषधं, आमच्या गोळ्या आम्ही देऊ शकत नाही, कारण पोटात बाळ असतं, त्याच्या रचनेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशा वेळेला ECT हा अत्यंत सेफ, अत्यंत चांगली अशी ट्रीटमेंट आहे आणि औषध गोळ्यांपेक्षा त्याचे इफेक्ट खूप लवकर दिसतात. त्यामुळे ECT बद्दल पण तुम्हाला जर काही मनात गैरसमज असतील तर त्याच्याबद्दलही तुम्ही वाचू शकता गुगलवर. पण काहीही त्याची सायंटिफिक माहिती न घेता आपल्या मनात ते गैरसमज कृपा करून घट्ट करू नका. काही औषधं अशीही असतात की ती दर आठवड्याला एकदा घेतली जातात, दर महिन्याला एक वेळेला इंजेक्शन दिलं जातं आणि हळूहळू ती शरीरात रिलीज होतात. खूप लोकांना मी रोज रोज गोळ्या घेणार नाही असं लोक म्हणतात, त्यांना अशीही औषधं आहेत की महिन्यातून एकदा तू इंजेक्शन घे, परत गोळी नाही घेतलीस तरी चालेल. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतींनी मनोरुग्णांना मदत करण्यासाठी आता शास्त्रात प्रगती झालेली आहे. पण मला असं वाटतं की ती प्रगतीचा चांगला आपण फायदा उठवून घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे. परत एकदा मी सांगू इच्छिते, जर मनोविकारांच्या मध्ये जर वेळच्या वेळी ट्रीटमेंट सुरू झाली, नियमित ट्रीटमेंट घेतली तर बऱ्याच वेळेला मनोविकार बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतात. आता उपचारानंतर अजून एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटते, ती म्हणजे बऱ्या झालेल्या रुग्णांचं पुनर्वसन.
त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं, त्याच्या क्षमतेचं त्याला काम देणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याला समाजाने स्वीकार करणं, त्याच्याकडे निकोप दृष्टीनं बघणं, त्याला जिथं हवी असेल तिथं मदत करणं, या सगळ्या गोष्टींमुळं त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि परत परत हा आजार व्हायची शक्यता कमी होते. आता गेली 1.5 वर्ष आपण या कोविडच्या विषाणूंच्या महामारी ला खूप याच्यामुळं ताणतणावाला तोंड देतोय. त्याच्या बरोबर आपण मानसिक आरोग्य जपण्याचा पण प्रयत्न करतोय. हे सगळं करून सुद्धा जर तुम्हाला अधूनमधून खूप त्रास वाटत असेल तर तुमच्या कुटुंबियांशी, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोला, मोकळं व्हा, भावनांचा निचरा होऊ दे. या सर्व गोष्टी करून तुम्हाला बरं वाटलं, खूपच छान. तरी पण जर तुम्हाला नाहीच, अधूनमधून होतोच आहे त्रास असं जर वाटत असेल तर कृपया तज्ञांची मदत घ्यायला कचरू नका. याचं कारण असं आहे की बऱ्याचदा मानसिक आरोग्याच्या पेक्षा सुद्धा मनोविकार तज्ञाकडे जाणं हे लोकांना थोडंसं अपमानास्पद वाटतं. तर कृपा करून कचरू नका. आम्ही पण तुमच्यासारखीच माणसं आहोत आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण ते आरोग्य जर चांगलं राहिलं तरच सर्व पातळींवर आत्मविकास करता येतो. आपल्या सर्वांना सुदृढ मानसिक आरोग्यासाठी मी खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. दाबलो. थँक्यू मॅडम, थँक्यू. फार छान हेल्थ एज्युकेशन दिलं आणि मानसिक टेन्शन कमी होण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. धन्यवाद, धन्यवाद. बंद कर. क्वेश्चन विचारू शकतो का? सर तुम्ही बोला. भाऊ सर तुम्हीच बोला आता. सर्व मित्रांचं स्वागत. अतिशय चांगल्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीने समजेल अशा. आवाज येत नाही मला. चौरे सर आवाज येतोय. चौरे सर बोला. येतोय आवाज? अवधूत हा येतोय आवाज. आवाज येतोय आम्हाला, बोला तुम्ही. गौरवजी. चौरे सर मॅडमचं संपलेलं आहे. तुम्ही सूत्रसंचालक. साथीनो, आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे आणि मी खरं तर व्याख्यानापेक्षा अगदी सर्वांच्या बेसिसवरती माझं लक्ष आहे. मला प्रश्न जे या ठिकाणी काही चॅट बॉक्समध्ये ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांनी टाकलेले आहेत त्यापेक्षा आता या ठिकाणी मन उधाण वाऱ्याचे या व्याख्यानावरती माननीय डॉक्टर वर्षाताई पाटील यांनी जी अतिशय सुंदर जी मांडणी केली त्या सुंदर मांडणीविषयीचे बरेचसे मेसेज आहेत. खरं तर की या ठिकाणी अतिशय अवघड विषय किती सोप्या पद्धतीनं मॅडमनी या ठिकाणी मांडलाय आणि त्यातून आमच्या बऱ्याचशा शंकाचं या ठिकाणी निरसन झालं असेल असंही काही या ठिकाणी श्रोते म्हणतायत, आपले या ठिकाणी दर्शकही म्हणतायत. तरीही त्यातूनही काही लोकांच्या शंका आहेत, काही लोकांचे प्रश्न आहेत. कारण मन खूप मोठं आहे, त्याचं जे मोठं प्रतल आहे ते कोणालाच अगदी त्याच्यावरती अंकुश करता येत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न आले आहेत आणि त्या प्रश्नांची या ठिकाणी आपण या ठिकाणी मॅडम कडून काही उत्तर घ्यायचा प्रयत्न करूया. आता या ठिकाणी आपण सुरुवातीलाच जे मॅडम आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारत होत्या त्यावरून आपण असं या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे
की खरं तर आपण सायकॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे की सायकॉलॉजिस्टकडे, हा प्रश्न या ठिकाणी सायली पवार यांनी विचारलेला आहे. आणि यांच्याकडे जायचं हे कसं ठरवावं, हा प्रश्न या ठिकाणी सायली पवार यांनी विचारलेला आहे. फेसबुक वरती या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारलाय. मी मॅडमना विनंती करतो की प्रथमतः आपण या प्रश्नांचं उत्तर देऊ आणि नंतर बरेचसे प्रश्न आलेले आहेत. आपण आपल्या वेळेनुसार या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तर द्यायचा आपण प्रयत्न करूया. सायली शिंदेनी खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न विचारलाय. बेसिकली एक लक्षात घ्यायचं की सायकोलॉजिस्ट हे सायकोलॉजीचा म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करून पदवीधर झालेले असतात. म्हणजे BA सायकोलॉजी, MA सायकोलॉजी किंवा PhD सायकोलॉजी. बेसिकली सायकॅट्रिस्ट हा MBBS डॉक्टर असतो. त्यामुळे सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट मध्ये फरक हा असतो की सायकॅट्रिस्ट ही बोलतात, काही थेरपी देतात आणि औषधं लिहून देऊ शकतात. पण सायकोलॉजिस्ट हे जास्त करून बोलणं किंवा म्हणतो किंवा अनेक आपल्या काही व्यक्तिमत्वाच्या टेस्ट असतात, त्या टेस्ट करणं, जशी IQ टेस्टिंग असते, ह्या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिस्ट करू शकतात. दुसरा त्यांचा प्रश्न असा होता की कसं ठरवायचं की सायकॅट्रिस्टकडे जायचं का सायकोलॉजिस्टकडे जायचं. तर त्याच्यात मी एक सोपं तुम्हाला असं सांगेन की जर तुम्हाला सौम्य पद्धतीचे मानसिक त्रास जर जाणवत असतील आणि तुमच्या ओळखीचं जर कोणी सायकोलॉजिस्ट असेल तर तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता. त्या सायकोलॉजिस्टच्या लेवलवर ते नक्की आधी प्रयत्न करतात. त्यांच्या लेवलवर तुम्ही चांगलं झाले तर फारच चांगली गोष्ट. समजा तुम्हाला तेवढा फरक झाला नाही किंवा समाधान मिळालं नाही तर सायकोलॉजिस्ट स्वतःच तुम्हाला सायकॅट्रिस्टकडे जायचा सल्ला देतात. पण जसं मी तीव्र मनोविकारांच्या बद्दल सांगितलं की खूपच जर स्वभावात बदल झालाय, वागण्यात बदल झालाय आणि मॅनेजच होत नाहीये तर बऱ्याच वेळेला अशा रुग्णांना सायकॅट्रिस्टकडे घेऊन यायची जास्त आवश्यकता असते. हा, धन्यवाद मॅडम. सायली पवार यांच्यासह मला वाटतं इतरांनाही नक्कीच हे समजलेलं असेल. या ठिकाणी बऱ्याच जणांनी हा एक कॉमन प्रश्न विचारलेला आहे की मानसिक आरोग्य आपलं बिघडू नये, म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी काही उपाय. त्याचबरोबर काही जणांनी विचारलंय की यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स काय आहेत का. ज्याप्रमाणे प्रौढ व्यक्तीचं तसंच लहान मुलांचंही मानसिक आरोग्य उत्तम राहावं यासाठी म्हणजे लहानपणापासून त्यांना काही उपाययोजना, त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये काही उपाययोजना करता येतील का, असे या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत. शिरीष नारायण कुंभारकर, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये बहुतांश जणांचे या ठिकाणी हे प्रश्न आहेत. हा, ठीक आहे. तर मी मॅडमना एक मानसिक आरोग्य, खरं तर आपल्या व्याख्यानामधून स्पष्टीकरण झालेलं आहे, परंतु यावरती थोडासा आणखीन प्रकाश टाकावा अशी मी मॅडमना विनंती करतो. मी पहिल्या प्रश्नाचं आधी उत्तर देईन की मानसिक आरोग्य नीट कसं ठेवायचं. त्याच्या जोडीनंच असा प्रश्न होता की काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स आहेत का. तर मानसिक आरोग्य सुधारण्याची काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स वगैरे नसतात. ते स्वतःवर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून असतं. कसं करायचं मी थोडक्यात सांगेन. आपण जेव्हा शारीरिक आरोग्य बद्दल बोलतो किंवा शारीरिक आरोग्य आपलं नीट राहण्यासाठी आपण काय करतो, स्वच्छता, व्यायाम आणि चांगला आहार. जसं आपण शरीराची, नखाची, केसाची नीट स्वच्छता ठेवतो आपल्याला रोग होऊ नये म्हणून, तशी आपण मनाची पण स्वच्छता ठेवली पाहिजे. मनाची स्वच्छता कशी ठेवायची. आपल्या मनात इतरांच्या बद्दल खूप राग, द्वेष, उदासपणा किंवा चिडचिड किंवा कुठल्या तरी 10 वर्षापूर्वीच्या गोष्टी खलखलत असतात, त्यांची सगळी जळमट असतात. रोज झोपायच्या आधी एक 4 मिनिटं ही सगळी जळमट स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. मी 10 वर्षापूर्वीचा आता विचार करणार नाही, मी आजचा विचार करेन किंवा आजच्या दिवसात मी कसं समाधानी राहीन ह्याचा विचार करीन. हे सगळ्यात महत्वाची स्वच्छता आपल्याला मनाची करायची.
आता मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगते. आपण जर रोज घर झाडलं की नाही तर आपल्याला फार कष्ट नाही पडत घर स्वच्छ करायला. महिनाभर जर आपण एखाद्या रूम मधला केअर काढला नाही तर फारच आपल्याला त्रास होतो ती रूम स्वच्छ करायला. म्हणून मी सांगते की मनाची स्वच्छता ही रोजच्या रोज करा. आजच्या संबंध दिवसात मी कधी चिडलो, मी कधी कुणाला काही माझ्यात नकारार्थी विचार आले का, किंवा मला स्वतःलाच काही माझ्या विचारांचा त्रास झाला का, तर त्याच्या ऐवजी मी दुसरे कुठले चांगले सकारात्मक विचार करू शकलो असतो का. सकारात्मक विचार आपल्याला वाढवायचे आणि नकारात्मक विचारांची जळमट स्वच्छ करायची. ही पहिली स्टेप आहे मानसिक आरोग्यासाठी. दुसरी स्टेप म्हणजे आहार. आपण आहारामध्ये शारीरिक आपलं प्रकृती चांगली राहावी म्हणून चौफेर आहार घेतो, ताजं अन्न खातो, बरोबर, पौष्टिक अन्न खातो, ड्रायफ्रुट्स खातो, सीझनल फ्रुट्स खातो. आपला आहार काय असतो आपल्या मानसिक आरोग्यासाठी? चौफेर लक्ष ठेवणे. कसं असतं, मला खूप स्त्रिया म्हणा आम्हाला काही वाचन बिचन जमत नाही, आम्हाला एवढा वेळच नसतो. कारण वाचन हे खूप महत्वाचं आहे, आपल्या तो महत्वाचा आहार आहे आपल्या मानसिक आरोग्यासाठी. पण ज्यांना वाचन जमत नाही, आपले डोळे आणि आपले कान नीट उघडे ठेवून जरी आजूबाजूला आपण नीट निरीक्षण केलं तरी त्यातून आपल्याला अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी समजत असतात. ते फक्त ग्रहण करण्याची तयारी पाहिजे. वाचन तर नेहमीच आपल्याला उपयोगी पडतं. आत्ता जसं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा जो सगळा व्याख्यानमालेचा उहापोह घातला, अशा अनेक कार्यक्रम होत असतात ज्याच्यामुळे आपल्याला खूप माहिती मिळू शकते. असे कार्यक्रम तुम्ही अटेंड करू शकता, बरोबर. टीव्हीवर असे काही कार्यक्रम असतात, युट्यूबवर असे काही कार्यक्रम असतात, ते तुम्ही ऐकू शकता. काही पॉझिटिव्हिटीसाठी वेगवेगळे काही प्रोग्राम असतात. तर हे सगळे ज्यांनी आपल्याला समाधान वाटेल, ज्यांनी आपल्याला सकारात्मकता येईल असे कार्यक्रम बघणं, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणं. फक्त लोक सांगतात म्हणून मी ऐकणार नाही, त्याच्या मागचं कार्यकारण भाव समजून घे, त्याच्या मागचं कारण काय आहे हे समजून घे. हा सगळं करणं म्हणजे आहार आहे मानसिक आरोग्यासाठी. आणि व्यायाम. आपण एक्सरसाइज खूप करतो, आपल्याला मसल्स बनवायचे असतात, आपल्याला तब्येत चांगली ठेवायची असते. पण मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी माहित नाही मला सगळेजण करतात की नाही. माइंड रिलॅक्सेशनचे काही टेक्निक्स असतात, शवासन असतं, योगासनं असतात, किंवा प्राणायाम असतं, मेडिटेशन असतं, ध्यान असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मानसिक आरोग्य बिल्टअप करायला किंवा या सगळ्या गोष्टी तुमच्या मानसिक आरोग्याला पोषक असतात. त्यामुळे कितीही तुम्ही बिझी असाल तरी 40-45 मिनिटं तुम्हाला शारीरिक आणि हा मानसिक व्यायाम करण्यासाठी स्वतःला द्यावी लागते. दुसरा प्रश्न याच्यावर असा होता की लहान मुलांचं मानसिक आरोग्य नीट राहावं म्हणून आपण काय करावं. त्याच्यामध्ये मी असं अगदी 2 वाक्यात सांगेन की लहान मुलांचे आयडियल किंवा लहान मुलं कुणाला फॉलो करतात तर आपल्या आई वडिलांना फॉलो करतात, टीचरना फॉलो करतात. तर मला स्वतःला वाटतं आपल्या आई वडिलांचं वागणं, आई वडिलांचे विचार, आई वडिलांची भावना व्यक्त करण्याची पद्धत किंवा आई वडिलांचे इतरांशी असलेले नातेसंबंध ह्याच्यावर त्यांचं खूप मानसिक आरोग्य अवलंबून असतं. त्यामुळे त्यांना शिकवायला वेगळं काही लागत नाही. पेरेंट्सने किंवा पालकांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये सकारात्मक बदल केला तर ती सुद्धा गोष्ट मुलांच्या मानसिक आरोग्य नीट होण्याला खूप मदत करू शकते. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी अतिशय सविस्तर आणि व्यवस्थितपणाने या सर्वांना दिलेल्या उत्तरातून त्यांची शंका निरसन झाले असतील असं या ठिकाणी खात्री बाळगतो. पुढचा प्रश्न हा सुद्धा जवळजवळ 4 ते 5 व्यक्तींनी विचारलेला आहे. स्किझोफ्रेनिया हा आजार म्हणजे परंपरागत आहे का तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये तो संक्रमित होणार आहे, आणि हा जीव घेणा आजार असं या आजाराला का म्हटलं जातं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किझोफ्रेनिया मुळे कोणी माणूस मरत नाही. त्यामुळे स्किझोफ्रेनिया हा जीवघेणा आजार नाही.
पण मी जसं सांगितलं की स्किझोफ्रेनियामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास होतो. तो माणूस आधीचा राहत नाही, त्याची क्वालिटी आयुष्याची कमी होते. ह्याच्यामुळे कदाचित त्याला जीवघेणा म्हणलं जातं. शब्दशः अर्थ तसा नाहीये की त्याच्यामुळे तो मरतो असं नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, काल जोशी सर पण बोलता बोलता बोलून गेले की काही स्किझोफ्रेनिया सारखे मनोविकार असतात ते अनुवंशिक असतात. पण आता माझ्या आई वडिलांना स्किझोफ्रेनिया नाही, तरी पण मला स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. त्याची वेगळी काही कारणं आहेत. किंवा आई किंवा वडील या दोघांपैकी जर एकाला असेल तर मला 25% मला शक्यता असते स्किझोफ्रेनिया व्हायची. आई आणि वडील या दोघांना स्किझोफ्रेनिया आहे, ती शक्यता 50% पर्यंत वाढते. त्यामुळे स्किझोफ्रेनिया हा आजार काही अंशी अनुवंशिक असतो आणि तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत सुद्धा संक्रमित होऊ शकतो. पण याचा अर्थ प्रत्येक मुलाला स्किझोफ्रेनिया व्हायलाच पाहिजे असं नाही. हा, धन्यवाद मॅडम. पुढचा प्रश्न फास्ट घ्या, फास्ट घ्या प्रश्न. स्वभाव बदलता येतात का, किंवा काही राग, त्याचबरोबर भीती, हे जे काही प्रश्न आहेत त्यांचे रागाविषयी किंवा भीतीविषयी आणि स्वभावाविषयी या संदर्भात हे मानसिक याच्यातून बदल करू शकता येतील का, अशा पद्धतीचं या ठिकाणी काही श्रोत्यांचे प्रश्न आहेत. तेव्हा आपण कृपया राग येणं त्याचबरोबर काही लोकांना भीती येणं, हे दोन भावना मानसिकतेवर जास्त परिणाम करू शकतात का मॅडम? कसं असतं, स्वभावाला औषध नाही असं युजली आपण म्हणतो. तो काही त्याचा स्वभाव आहे, तो काही बदलणार नाही. पण स्वभावाला औषध नाही हे वाक्य 100% बरोबर आहे असं मी समजत नाही. त्याचं कारण असं असतं की आपण प्रयत्नपूर्वक स्वभावातले काही पैलू नक्की कमी करू शकतो. जास्त करून ज्या स्वभावाचा आपल्याला त्रास होतो तो स्वभाव प्रयत्नाने आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आपल्याला नक्की बदलता येतो. एक उदाहरण सांगते. खूप जास्त रागीट जर माणूस असेल किंवा छोट्या गोष्टीला पण एकदम जर टोकाचा राग येत असेल तर अँगर मॅनेजमेंट असं जे आमच्यामध्ये थेरपी असते त्या थेरपीनं हा आपला राग आपल्याला कंट्रोल नक्की करता येतो. पण या गोष्टीत कसं असतं माहितीये का, की फक्त एक गोळी घे म्हणजे तुझा राग कंट्रोल होईल असं नसून त्याच्यामध्ये त्या रुग्णाची किंवा त्या क्लायंटचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, मनाची बदलण्याची ऍक्टिव्ह तयारी आणि कोऑपरेशन खूप गरजेचं असतं. त्यामुळे एखाद्या मोठा मानसिक आजार झालेल्या रुग्णाला बरं करणं खूप सोपं असतं. त्याला औषध पाणी दिलं की तो बरा होऊन जातो, कारण मेंदूत वरती दोष असतो. रागाच्या मध्ये काय असतं, वरती जरी दोष असला तरी तो एक मेंदूचा पॅटर्न असतो, त्यांचा एक पद्धत असते ती मेंदूची विचार करण्याची, प्रतिक्रिया व्यक्त करण्याची. ती पद्धत बदलण्यासाठी त्या व्यक्तीला खूप कॉन्शियसली आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणं अतिशय गरजेचं असतं. आणि असं जर तुम्ही प्रयत्न करत राहिला तर काही अंशी तुम्ही नक्की स्वतःच्या रागावर कंट्रोल मिळवू शकता. तुम्ही जे भीतीचं बोललात, बऱ्याचदा ही भीती अँझायटी किंवा फोबियातून आलेली असते. जर आपापल्या पातळीवर किंवा सायकोलॉजिस्टकडे जाऊन जर ही भीती कमी झाली खूप छान, जर नाही झाली तर काही औषधोपचार करावे लागतात. ओके, धन्यवाद मॅडम. स्लीप पॅरालिसिस हा मानसिक आजार आहे का, आणि असे काही खूप जे जुनाट आजार आहेत त्यावरती आपल्याकडे उपचार आहेत? ऍक्च्युली स्लीप पॅरालिसिसला आम्ही स्लीप रिलेटेड डिसऑर्डर असं म्हणतो. मी त्याला मानसिक आजार आहेच असं म्हणणार नाही. काय असतं स्लीप पॅरालिसिस मध्ये, झोपेतून जेव्हा जाग होतं माणूस तेव्हा काही मिनिटासाठी आपल्याला हालचालच करता येत नाही, म्हणजे पॅरालिसिस झाल्यासारखं होतं. त्याला स्लीप पॅरालिसिस म्हणतात. खूप त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. त्याच्या पण मागं काही मेंदूची आणि काही मानसिक कारणं असतात. पण स्लीप पॅरालिसिस हा पण सतत राहणारा, कायम राहणारा असा त्रास नाही, तो आपण कमी करू शकतो. हा, धन्यवाद मॅडम. खर तर हा प्रश्न बऱ्याच वेळा अनेक व्याख्याते आपले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे देऊ शकतात. हिप्नॉटिझम म्हणजे काय आणि त्याने मन कंट्रोल करता येते का?
किंवा मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो का? आता एक त्या ठिकाणी प्रश्न केला. हिप्नॉटिझम ही जी उपचार पद्धती होती ती अनेक वर्षापूर्वी वापरात होती, खूप वर्षांपूर्वी. आता हिप्नॉटिझम कोणी वापरत नाही. त्याचं कारण असं असतं की माणसाचा मेंदू किंवा माणसाचं जे मन असतं ना ते सूचना प्रिय असतं. कुणी काही सजेशन दिलं की थोडंसं तिकडे झुकणारं असतं. तर हिप्नॉटिझम मध्ये काय करतात, तो एक लोलक असतो, तो असा इकडून इकडे फिरत असतो आणि लक्ष त्याच्याकडे केंद्रित करा असं सांगितलेलं असतं. जेव्हा लक्ष 100% त्याच्याकडे केंद्रित करा असं म्हणतात ना, तेव्हा बाकीचे सगळे विचार कमी करा, तुम्ही ह्याच्याचकडे लक्ष द्या. थोडंसं काय होतं की पूर्ण तुम्ही म्हणजे तुमचा कॉन्शियसनेस जातो असं नाही, पण थोडंसं तुम्ही त्याच्यामध्येच फक्त रममाण होता लक्षात द्या. अशा वेळेला समोरचा जो हिप्नॉटिझम करणारा माणूस असतो तो काही सूचना देतो. त्या सूचना मेंदू पटकन ग्रहण करतो आणि मग आपल्याला बरं वाटतं. तर हिप्नॉटिझम ही जी गोष्ट असते ना ती कुणालाही करता येत नाही. म्हणजे चल मी तुला हिप्नॉटिझम करतो म्हणून हिप्नॉटिझम होत नसतं. तर हिप्नॉटिझम ज्याला करायचं त्याची 100% तयारी पाहिजे की मी तुझं सगळं ऐकेन आणि मला हिप्नोटाईज व्हायचंय, तरच हिप्नॉटिझम होऊ शकतं. जसं जसं सायकॅट्रीमध्ये पुढे पुढे प्रगती झाली तसं हिप्नॉटिझम या ट्रीटमेंटला फार काही यश मिळालं नाही, त्यामुळे ती इतिहासात जमा झाली. आता हिप्नॉटिझम कोणीही करत नाही. हा, धन्यवाद मॅडम. मेंदूतील रसायनाचा बॅलन्स साधणारी औषधं त्याचबरोबर इतरही काय मानसिक आजारावरची जी औषध आहेत ती घेतल्यामुळे आपल्याला त्याचे काही वाईट परिणाम होतील का, ते दिसून येतात? मी ऍक्च्युली बोलताना हे बोललेली आहे की सुरुवातीला मोठ्या मानसिक आजारामध्ये जी आम्ही औषधं देतो त्याच्यामुळे सुरुवातीला जास्त झोप येणे, शिथिलपणा येणे, हळूपणा येणे, कधी कधी थरथर होणे, अंग अखडल्यासारखं होणे, अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स जाणवू शकतात. बरेच साईड इफेक्ट्स हे तात्पुरते असतात, ते पूर्णपणे कमी होतात. समजा एखाद्या रुग्णामध्ये जर ते कमी झाले नाही तर हे साईड इफेक्ट्स कमी होणारी सुद्धा चांगली औषधं असतात. त्यामुळं अनेक आमचे रुग्ण औषधं व्यवस्थित घेऊन सुद्धा सर्व आपली नोकरी, आपलं सर्व प्रकारचं काम व्यवस्थित करू शकतात. त्यामुळं सगळ्याच औषधांचे होतातच असं नाही, पण काही औषधांचे साईड इफेक्ट आणि बऱ्याचदा मनोविकार तज्ञ ते औषध द्यायच्या आधी तुम्हाला असं असं होऊ शकेल ही कल्पना देतात. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जायचं कारण नाही. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे आपली औषधं आम्ही देतो ना ती खूप वर्ष घ्यावी लागतात, खूप महिने घ्यावी लागतात कालावधीप्रमाणे आजाराच्या. तर दर काही औषधांना दर महिन्यात, काही औषधांना दर काही आठवड्यात, काही औषधांना दर 6 महिन्यांनी आम्ही पूर्ण रक्ताच्या चाचण्या करून पेशंटला त्याच्यात काही दुष्परिणाम होत नाहीये ना, पेशंटची लिव्हर चांगली आहे ना, किडनी चांगली आहे ना, ह्या सगळ्या टेस्ट करत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या सुपरविजन खाली ती औषधं घेता तेव्हा कुणालाही औषधाच्या साईड इफेक्ट बद्दल घाबरायची खरंच काही त्याचं कारण नाही. हा, तुम्ही मनानेच औषधं घेताय, तुम्ही मनानेच बंद करताय असं जर झालं तर त्याच्यात डॉक्टरांचा रोल खूप कमी असतो. हा, धन्यवाद मॅडम. आपल्याकडे खूप प्रश्न आलेले आहेत, परंतु आपण काही या ठिकाणी निवडक एक शेवटचे 1-2 प्रश्न आपल्या समोर मांडतो. पीटीएसडी म्हणजे काय आणि सध्याच्या कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये आता आपण बिघडलेली मानसिकता यावर आपल्याला कशा पद्धतीने त्याची मदत? पीटीएसडीचा लॉंग फॉर्म म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. जसं हे नाव सांगतात की नाही, पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणजे ट्रॉमा असतो, मानसिक असतो, शारीरिक असतो आणि त्या ट्रॉमा नंतर होणारी डिसऑर्डर किंवा नंतर होणारा त्रास. आता मी किल्लारीच्या जेव्हा भूकंप झाला, खूप मोठा भूकंप होता, खूप मोठा मानसिक ताण त्या लोकांना होता. तर त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 5 वर्ष मी तेव्हा बोलत होते, तेव्हा असं लक्षात आलं की त्या लोकांच्या मध्ये पीटीएसडीचा खूप जास्त प्रमाणात त्रास होता. म्हणजे काय, आता समजा रात्री कधीतरी तो 12-1 वाजता भूकंप झाला, त्याच्यानंतर बरीच वर्ष
त्या वेळेला बरोबर त्या माणसांना धडधड व्हायची की अरे बापरे 12:30 वाजले. त्या दिवशी हे 12:30 वाजताच झालं होतं. अनेक वर्ष हे झालं भूकंपाचं. एखादा आपण ऍक्सिडेंट बघतो, त्या चौकात आपण परत गेलो तर परत तेच फिलिंग आपल्या मनात येऊ शकतं. खूप जास्त आपल्याला बेचैनी होते, एन्झायटी होते. बऱ्याच वेळेला आपल्यावर कुणीतरी हल्ला करतं आणि ती सगळी घटना जशीच्या तशी आपल्याला नंतर आपण फील करू शकतो. बऱ्याच वेळेला आमच्याकडे झालेल्या बलात्कार झालेल्या स्त्रिया येतात. बलात्कार होऊन अनेक वर्ष जरी झाली तरी त्याबद्दल जेव्हा त्या बोलत असतात तेव्हा जणू काही ते आत्ताच होत आहे अशा प्रकारचे शारीरिक आणि मानसिक त्रास त्यांना झालेले आम्ही पाहतो. म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर मध्ये जरी ती घटना फार पूर्वी घडलेली असली तरी तेव्हा झालेल्या सगळ्या मानसिक प्रक्रिया किंवा घडामोडी परत सगळं पेशंट फील करत असतो आणि त्यांना त्याच प्रकारचा त्रास परत होतो. तर ही एक अँझायटी डिसऑर्डर आहे आणि त्याच्यामध्ये समुपदेशन आणि औषधं हे अतिशय चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. हा, धन्यवाद मॅडम. बऱ्याच जणांचा हाही प्रश्न आहे की सध्या कोरोनाची परिस्थिती आहे. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण बरेच आपले जवळचे नातेवाईक बऱ्याच जणांनी म्हणजे घालवले आहे, गेलेले आहेत त्यांचे नातेवाईक. त्यामुळे ते काही डिप्रेशन मध्ये कदाचित गेलेले आहेत किंवा काही लोकांची चिडचिड होते. म्हणजे या सगळ्या गोष्टीवर या कोरोना कालावधीमध्ये त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये काही चांगले बदल करण्यासाठी किंवा हे त्यांच्या मनावरती वाईट परिणाम झालेले या संदर्भात आपण काही थोडीशी उपाययोजना सांगावी. मी सुरुवातीला असं नमूद करू इच्छिते की करोना ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ती कंट्रोल करणं हे तुमच्या माझ्या कोणाच्याच हातात नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की हे इतकं नवीन इन्फेक्शन आहे की ह्याची मॅनेजमेंट पूर्णपणे आपल्याला कळत नाही. डॉक्टरांना पण अजून माहित नाही नमकी कुठली औषधं घ्यायची, सरकारला याची कशी मॅनेजमेंट करायची हे माहित नाहीये. त्यामुळे ह्याच्यात कुणालाही ब्लेम करणं हे तितकंसं योग्य राहणार नाही, कारण हे सगळं इतकं नवीन आहे आपल्या सगळ्यांसाठी. ह्याच्यातच आलेली त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देते की अनेक जणांनी स्वतःचे जवळचे नातेवाईक किंवा मित्र किंवा कलिग्स आपण त्यांना मुकलेलो आहोत. जेव्हा स्वतःचं जवळचं माणूस या जगातून निघून जातं तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. आमच्या भाषेमध्ये त्याला ग्रीफ असं म्हणतात. तुम्ही एक गोष्ट लक्षात द्या, समजा माझं एक पेन जरी हरवलं तर मला किती चुटपुट होते की अरे छान होतं, ह्याने दिलं होतं, किती छान, कसं गेलं. एका निर्जीव पेनासाठी जर आपल्याला एवढा त्रास होतो तर एक जिवंत माणूस ज्याची आपल्याला खूप वर्षानुवर्ष सवय असते हा जेव्हा आपल्यातून निघून जातो तेव्हा त्रास होणं तर खूप 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 नॉर्मल आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा जवळचा माणूस जातो ना त्याच्यानंतर जे दुःख होतं ते कुठल्याही गोळीनं आणि औषधांनी कमी होत नाही. याचं कारण ते आयुष्यातलं खरं खरं दुःख असतं आणि त्याच्यावर फक्त आणि फक्त काळ हेच औषध असतं. पण आपण स्वतः सुद्धा वास्तवाचा विचार करून आणि आपले विचार आणि आपल्या भावना यांना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करून त्यातून हळूहळू वरती यायचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. ग्रीफ बद्दल मी अजून एक छोटस नमूद करू इच्छिते. कसं असतं, ग्रीफच्या पण काही स्टेजेस असतात. जेव्हा माणूस आपला जवळचा जातो हे आपल्याला पहिल्यांदा कळतं की नाही तेव्हा आपल्याला पहिल्यांदा वाटतं की हे जातच नाही, हे शक्यच नाही, असं कसं होईल. काल जोशी सरांनी आपल्याला डिफेन्स मेकॅनिझम मध्ये डिनायल नावाचा एक डिफेन्स सांगितला होता. हे डिनायल असतं की हे शक्यच नाही आहे, हे होऊच शकत नाही. आपलं मन ते नाकारतं किंवा ती घटना स्वीकारतच नाही. ह्याच्यानंतर काय होतं की हळूहळू जर ते कळायला लागलं की नाही हा माणूस खरंच नाहीये, त्याचे क्रियाकर्म जेव्हा आपण करून येतो तेव्हा ना चिडचिड व्हायला लागते. का असं होतंय की ह्यानी काय केलं होतं म्हणून हा असा गेला, इतके सगळे वाईट माणसं जगात आहेत आणि हा चांगलाच माणूस का जातो. चिडचिड होते आपली, खूप राग होतो. ह्याच्याच कारणाने बऱ्याचदा डॉक्टरांवर हल्ले होतात
किंवा इतर बाकीच्या लोकांवर हल्ले होतात, त्याचं कारण हे आहे, त्याची मानसिकता त्याच्या पाठीमागची ही आहे. चिडचिडचा एकदा फेज गेली की ना आपण थोडंसं बार्गेनिंग करायला लागतो त्याच्यामध्ये. म्हणजे हा निदान म्हातारा तरी होता, हा गेला असता तर बरं झालं असतं, तरुण मुलं कशी गेली, किंवा वडिलांना वाटतं मला देवाने नेलं असतं तर बरं झालं असतं, माझ्या मुलाला का नेलं. आपण जसं बार्गेनिंग करतो ना तसं आपल्या मनात ते बार्गेनिंग सुरू होतं. या गोष्टीनंतर हळूहळू माणूस ऍक्सेप्ट करायला लागतो, किंवा जसं ऍक्सेप्ट करायला लागतो तसं डिप्रेशन यायला लागतं, उदासपणा यायला लागतो. आता आपलं आयुष्य हे या माणसाच्या शिवाय आपल्याला काढायचंय हे कुठंतरी मनात यायला लागतं. आणि ह्या डिप्रेशनची फेज गेल्यानंतर त्याच्या शिवायचं आयुष्य हे माणूस ऍक्सेप्ट करतो आणि हळूहळू लेव्हलला येतो. तर या सगळ्या ग्रीफच्या स्टेजेस आहेत. तर या सगळ्याला खूप वेळ लागतो. ह्याच्यात एक गोळी घे म्हणजे नीट होईल असं होत नाही, त्याला थोडा वेळ लागतो, पण त्याच्यातून माणूस कालांतराने बाहेर नक्की येतो. हा, धन्यवाद मॅडम. खरं तर मन हे उधाण वाऱ्याचं. आपण मनाला म्हणजे पूर्वी ज्यांनी व्याख्यान ऐकलं नसेल त्यांना असं वाटत असेल की जणू हे मागं आपण पाहिलं कोकणात आलेलं एखादं जे वादळ आहे ते वादळ म्हणजे कदाचित त्यांच्या मनाची ती तशी प्रवृत्ती असेल. परंतु मला असं वाटतं की आता या ठिकाणी आपण या ठिकाणी व्याख्यान ऐकल्यानंतर सर्वांना मन म्हणजे मंद वाऱ्याची झुळूक आणि जे आपल्याला सुखावणारे असे वाटेल आवाज येतोय या ठिकाणी खात्री आहे. आपण खरं तर अनेक या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत, परंतु आपण सर्वच प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे देऊ शकत नाहीत वेळेअभावी. आपल्या एक प्रश्न आहे प्लीज सर विचारू का सर? सुधाकर कास्टेवर सर, मी एक प्रश्न विचारू शकतो. माणसाची आशाकांक्षा जर पूर्ण गेलं किंवा त्याची इच्छा जर पूर्ण होत गेलं तर तो मानसिक आजारी होऊ शकतो का, वेडा होऊ शकतो का? त्याच्यासाठी काय उपचार पद्धती आहेत का? त्याबद्दलची थोडं माहिती. मला समजलं नाही. धन्यवाद. मला प्रश्न समजला नाही. माणसाच्या पूर्ण आशाकांक्षा संपल्या तर त्यावरती सर काय बोला सर? वर्षा पाटील मॅडमना प्रथमतः अभिनंदन, धन्यवाद. खूप अभ्यासपूर्ण भाषण आपण दिलात, त्याबद्दल मनस्वी तुमच्या आभारी आहे. तर मला असं म्हणायचं आहे की एखादी व्यक्तीच्या आशाकांक्षा प्रयत्न करूनही पुरत नसेल तर तो वेडा होऊ शकतो का? तसे माणसाला त्या वेडेपणातून तेव्हा मानसिक आजारातून बाहेर आणू शकतो का? आणि विशेषतः सेक्शुअल रिलेशन असेल किंवा प्रेम प्रसंग असेल किंवा त्याच्या खूप इच्छा त्याच्यावर आहे, त्याच्याकडून झालेले नाही, तो उदाहरणार्थ काही उदाहरण आपण असं बघतो की त्यांच्यावर इच्छा आकांक्षा होता, त्यांनी साथ दिलं नाही, ती आयुष्यभर ब्रह्मचारी राहिला, असं काही प्रसंग आपण बघतो. मग कधी कधी इथे बौद्धिक ज्ञान असलं, तुम्ही म्हणल्यासारखं वाचन प्रवृत्ती असलं, संस्कारित माणूस जी सर त्यांना समजलं आता बस. मुळात कसं असतं सांगते, आपल्या आशा आकांक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन्स ज्या असतात त्या प्रत्येक वेळेला 100% पूर्ण होतातच असं नाही. याचं कारण असं असतं की आपली कुवत आणि आपल्या अपेक्षा याच्यामधलं जे अंतर असतं ना, ते जेवढं जास्त तेवढ्या अपेक्षा पूर्ण व्हायचं शक्यता कमी असते. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या अपेक्षा ठेवतो जेव्हा आपण स्वतःकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा आपल्या स्वतःच्या कुवतीचा नक्की विचार व्हावा, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक अपेक्षा आपली कुवत असली तरी सुद्धा पूर्ण होतीलच असं नाही, कारण त्या अपेक्षा फक्त आपल्या कुवतीवर अवलंबून नसतात. त्या अपेक्षा इतर अनेक कारणांवर अवलंबून असतात, जी कारणं कदाचित आपल्या हातात नसतात. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुम्ही प्रेम प्रकरण ब्रेक झाल्यावर काय काय होतं ते मला सांगितलं. ह्याच्यामध्ये काय होतं की प्रेम प्रकरणात तुमचं भावनिक खूप गुंतवणूक झालेली असते.
जेव्हा तुमचं ब्रेकअप होतं तेव्हा मी जसं आता ग्रीफ बद्दल सांगितलं, जसं आपलं जवळचं माणूस गेल्यानंतरचा त्रास असतो, तसंच त्या रिलेशनशिप सुद्धा गेल्याचा तसाच त्रास आपल्या मनात होत असतो, हे लक्षात घ्या. पण आपण जवळचा माणूस गेल्यावर त्याच्यानंतर जसं हळूहळू वरती येतो, आपण मूव्ह ऑन होतो, आपलं आयुष्य, आपली स्वप्न, आपल्या स्वतःच्या पायावर उभारण्याची आपली धडपड, ही जी आपण परत प्रायोरिटीनं घेतो, हे घेणं, हे शिफ्ट करणं खूप महत्वाचं असतं. बरेच जण समजा आता ब्रेकअप झाला तर तिथेच रुतून बसतात, पाय तिथून वरती आणतच नाही, तो फार प्रयत्नपूर्वक आणावा लागतो. हा जर प्रयत्नपूर्वक पाय वरती आणला तर काही वर्षांनी आपल्यालाच हे लक्षात येतं की मला तेव्हा त्रास झाला होता तितकं काही ते महत्वाचं नाहीये, मला माझ्या आयुष्यात अजून महत्वाचे खूप गोष्टी आहेत त्या मी करू शकतो. त्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्या भावनांना जास्त महत्व द्यायचं का विवेकी विचारांना जास्त महत्व द्यायचं हे आपण ठरवायचं. आपल्या विचाराचा पॅटर्न आपल्याला खूप मदत करत असतो त्याच्यातनं बाहेर काढायला किंवा त्याच्यात रुतवायला सुद्धा. त्यामुळे कसे विचार करायचे हे आपण ठरवायचं, आपण त्याच्यातून नक्की बाहेर येऊ शकतो. धन्यवाद. माझा एक प्रश्न आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. प्लीज मॅम, माझा एक प्रश्न आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे मॅडम. सर प्लीज शेवटचा प्रश्न विचारू द्या ना. हॅलो, घेऊ द्या का मॅडम? हॅलो सर, प्लीज शेवटचा प्रश्न विचारू द्या ना मॅम ना. विचारा. हा घ्या मॅम, माझा असा प्रश्न आहे की कधी कधी कारण नसताना पण आपल्याला रडायला येतं किंवा राग येतो, त्याच्यावर का असं होतं? आता बऱ्याचदा काय असतं सांगते, कारण नसताना रडायला येणं किंवा राग येणं हे जे तुम्ही म्हणता हे ना 100% बरोबर नाही. त्याचं कारण असं आहे, कारण नसताना रडू येणं किंवा राग येणं हे एकतर मेंदूच्या मोठ्या आजारात होऊ शकतं किंवा मानसिक आजारात पण होऊ शकतं, पण त्याच्यापेक्षा खूप कॉमनली हे खूप जे भावनिक स्वभावाचे लोक असतात, आपण इमोशनल किंवा सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतो, त्यांना होऊ शकतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की आता काहीच कारण नाहीये तरी मला रडू येतंय, त्याचं कारण असं आहे की आपल्या मनात एक अर्धा सेकंद विचार येऊन जातो, पण त्या विचारांमुळे ज्या इमोशन्स तयार होतात त्या दिवसभर असतात. आता एक उदाहरण सांगते की सकाळी काहीतरी माझ्या मनात विचार येऊन गेला, मला आठवत पण नाहीये, बेचैनीचा किंवा भीतीचा विचार, आणि मला दिवसभर अस्वस्थ वाटतं, कधी कधी रडू येतं. मला तर असं वाटतं की माझ्या तर मनात आता काहीच नाहीये, मग मला आता का रडू येतंय? त्यामुळं आत्ता काही मनात विचार असले तरच रडू येणं असं नाही, पण रडू येणं आणि राग येणं हे आपल्या विचारांच्या माध्यमातूनच जे आपले भावना निर्माण होतात त्याच्यामुळे होत असतं. त्याला काही ना काही नक्की कारण असतं, एक तर बाहेरच्या जगात किंवा आपल्या अंतर्मनामध्ये. मला प्रश्न विचारायचा. धन्यवाद मॅडम. खरं तर मला संयोजकांना या ठिकाणी व्याख्यान आपण हॅलो सर, मला संयोजकांना एक सुचवायचंय की कोरोना परिस्थितीमध्ये महिलांवर बरेच अन्याय अत्याचार झाले किंवा महिला बऱ्याच गोष्टींना फेस करत होत्या, त्या विषयावर मॅडमचं एक लेक्चर ठेवावं एवढी एक विनंती आहे. सर मला एक विचारायचं. ओके धन्यवाद सर. सुधाकर सर. हा मॅडम आपण म्हणजे खूप वेळ आपला खरं तर 8:30 पर्यंत वेळ. हा ठीक आहे, घ्या मॅडम आहे. अपूर्वा मॅडम बोला. हा सर, कधी सर मलाही एक प्रश्न विचारायचा चालू आहे. सुधाकर सर, मलाही माझे आई वडील. एक मिनिट, अपूर्वा मॅडमचं होऊ द्या. आणि खरं तर खूप प्रश्न आहेत आणि इतकं चांगलं व्याख्यान झाल्यामुळं अनेक जणांना आणखीन त्या संदर्भानं बहुतांचे प्रश्न विचारू वाटतायत. आपण सर्वांची माफी मागतो. आपण या ठिकाणी आम्हाला माफ करावं, कारण सर्वांच्या प्रश्नाची आपण उत्तर देऊ शकत नाही. या ठिकाणी अपूर्वा मॅडमच्या प्रश्नांच्या उत्तरानंतर आपण या ठिकाणी होणार आहोत. माफ करा. अनिल सर, सुधाकर सर, मलाही एक प्रश्न विचारायचा शेवटचा. एक मिनिट, मी सगळ्या श्रोत्यांना विनंती करतो की प्लीज आता तुम्ही विचारू नका. आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दर आठवड्याला एक असं ऑनलाईन केवळ प्रश्नोत्तरांचं सत्र सुरू करूया, तेव्हा सगळ्यांना लिंक पाठवली जाईल. प्लीज तुम्हाला विनंती आहे
हे 5 दिवस सत्र चालणार आहे. अजून 3 दिवस बाकी आहेत. आपण महाराष्ट्र परिषदेच्या वतीने केवळ प्रश्न उत्तरांचं दर आठवड्याला एक असं सत्र जरूर घेऊ. प्लीज तेव्हा जॉईन करा. थँक्यू. विनायक हा मॅडम. हा हा आणि प्रश्न सर्वांनी विचारे टाका. शेवटी आयत्या वेळेवर प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यापेक्षा चॅटबॉक्स मध्ये टाका. आम्ही ते बरोबर. ओके सर. धन्यवाद सर. प्रश्न ऑलरेडी मी चॅटबॉक्स मध्ये टाकला. चॅट बॉक्स मध्ये टाकलेले अपूर्व मॅडम प्रश्न विचारा, शेवटचा प्रश्न, आणि आपण मग सांगता करूया कार्यक्रमाची. हॅलो नाही शेवटचा प्रश्न विचारा. हॅलो एक प्रश्न घ्या शेवटचा सर. माईक ओपन आहे त्याच्यामुळे बोलता येत नाही. हॅलो बोला मॅडम. अपूर्वा मॅडम बोला. माझं एक सिंपल क्वेश्चन होता. वर्षा मॅडम. अपूर्वा मॅडम बोला. हा मॅडम. मला पण ट्रीटमेंट चालू आहे मॅडम. मला पण माझं आईवडील ट्रीटमेंट आहे. माझ्यावर बरेच आघात झाले होते, सेक्शुअल आघात, आणि माझ्या घरात पण काही आघात झाले होते. त्याच्यामुळे मला मानसोपचार म्हणजे सायकोलॉजिस्ट कडे नेलं होतं. तेव्हा मला डॉक्टर दवे तुम्हाला माहिती असतील ऐकून, जे सायनला कार्यरत होते त्यांचे. थेट प्रश्न विचारा. हा. तर मानसोपचार तज्ञांनी असं सांगितलं, जे सायकोलॉजिस्ट होते, की गोळ्या देऊ नका, डॉक्टरांच्या गोळ्या घेऊ नका, ते आयुष्यभर चालू राहतात, त्याच्यापेक्षा समुपदेशन करा. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली मी हे सगळं बोलले होते मॅडम, की फक्त समुपदेशनाने सर्व गोष्टी नीट होतातच असं नाही. काही लोकांना समुपदेशनाबरोबरच औषधाची पण गरज असते, आणि ती औषधाची गरज आहे का नाही हा तो डॉक्टर ठरवतो. पण आपण डॉक्टर कडे जायचं आणि ट्रीटमेंट घ्यायची, का आपण सायकोलॉजिस्ट कडे जाऊनच आपल्या प्रयत्नाने नीट व्हायचं, हा शेवटी आपला स्वतःचा प्रश्न आहे. धन्यवाद मॅडम. खरं तर या ठिकाणी सर्वच साथींना विनंती करतो, दिलगिरी व्यक्त करतो, की आपल्या काही प्रश्नांची या ठिकाणी उत्तर आम्ही देऊ शकत नाहीत. मात्र तुम्हाला आता या ठिकाणी विनायकने सांगितल्याप्रमाणे किंवा आणखीन 3 दिवस आहेत, कदाचित या 3 दिवसामधून सुद्धा या व्याख्यानामधून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आपणास. ज्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले, त्याप्रमाणे अनेक साथींनी मला मानस मित्र हेल्पलाईन मध्ये काम करायचंय, मानस मित्र व्हायचंय, असंही काही जणांनी या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये व्यक्त झालेले आहेत. त्याही मित्रांना, त्या साथींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो, की या आपल्या मेसेज बॉक्स मध्ये काही साथींचे नंबर आमच्या कार्यकर्त्यांचे दिले होते. त्यांच्याशी आपण संपर्क करावा, किंवा जो आम्ही बॅनर केलेला त्या बॅनरवरती अनिल करवीर, त्याचबरोबर विनायक सावळे यांच्याशी संपर्क करा असं या ठिकाणी त्या बॅनरवरती आहे. कृपया आपण त्यांच्याशी संपर्क करावा आणि आपण मानस मित्र हेल्पलाईन मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. आपल्या सर्वच साथींच्या जवळजवळ प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काही व्यक्तिगत काही लोकांच्या जीवनाशी निगडीत असे काही प्रश्न असतील तर आपण मॅडमशी संपर्क करून आपण त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरे घेऊ शकाल. परत एकदा मी या ठिकाणी प्रश्न विचारणाऱ्या आणि त्याचबरोबर मानस मित्र होऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. यानंतर सूत्रसंचालक मान्य चौरे सर. धन्यवाद. धन्यवाद काशी सर. त्याचबरोबर धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर आणि एकदम छान माहिती सांगितली. सर्वांचं श्रोत्यांचं अतिशय व्यवस्थित माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद तुमचे. यानंतर मी माननीय अजय भालकर यांना विनंती, इस्लामपूर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद. खूप उशीर झालाय, फार क्लिष्ट विषय आहे, तरी तुम्ही सर्वांनी नीट ऐकला. खूप खूप आभार. थँक्यू मॅडम. हॅलो हॅलो अजय येतोय आवाज? अजय बोला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग, विविध उपक्रम विभाग आयोजित मन के साथ मन की बात या 5 दिवसीय ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमालेमध्ये आजचा दुसरा दिवस. आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या या व्याख्यानाच्या वक्त्या माननीय डॉक्टर वर्षा पाटील यांनी खूपच चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. याच्या विषयामध्ये मन उदान वाऱ्याचे, यामध्ये
मानसिक आजार कसे होतात, त्यावर उपचार कसे केले जातात, त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना, तसेच अनेक मनाची कशी स्वच्छता राखली पाहिजे, कसे रागावर कंट्रोल कसं केलं पाहिजे, या विविध अशा विषयावर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे. खूप स्रोतांनी खूप चांगले प्रश्नोत्तर केलेले आहेत. प्रश्नांची खूप चांगल्या पद्धतीने उत्तरे पण मिळालेली आहेत. मी मॅडमचे प्रथमतः ह्या व्याख्यानाच्या संदर्भात आभार मानतो. सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. तसेच आमच्या राज्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.